तर ह्या पाठीमागे प्रभुपादांनी खूप महान कार्य केलेलं आहे. प्रभुपादांनी जेव्हा हे 1966 मध्ये संस्था स्थापन केली त्यावेळेस फक्त 6 ते 7 अमेरिकन्स, नवे अमेरिकन्स होते ज्यांना काहीच माहीत नव्हतं ती कोणती संस्था आहे, काय जॉईन करतायत, कुठल्या संस्थेमध्ये ते सिग्नेटरीज बनतायत किंवा हे कोणाला काही माहीत नव्हतं. आणि तशा परिस्थितीमध्ये स्टीफन गोल्डस्मिथ असे जे प्रभुपादांचे तिकडचे वकील होते अमेरिकेचे, आणि ते प्रभुपादांचे जे वकील होते स्टीफन गोल्डस्मिथ यांनी प्रभुपादांना मदत केली. ते सांगतात प्रभुपादांबद्दल की मी एवढा बुद्धिमान व्यक्ती पाहिला नव्हता ज्याला सर्व गोष्टींची जाण आहे. मला वाटलं कोणीतरी स्वामी आहे, संन्यासी, त्यांना माहीत नसेल नियम कायदे, पण प्रभुपादांना सर्व गोष्टी माहिती होत्या. आणि आत्तासुद्धा बरेच जण प्रभुपादांची प्रशंसा करतात की ज्या प्रकारे प्रभुपादांनी ही संस्था बनवलेली आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या त्रुटी नाही आहेत. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या यशा योग्य प्रकारे, जेणेकरून भविष्यातही या संस्थेला काही अडचण येणार नाही अशा प्रकारे प्रभुपादांनी संस्थेची स्थापना केली. त्यामुळे प्रभुपाद जे आहेत हे खूपच उत्कृष्ट व विजनरी व्यक्ती होते. त्यांचा जो दृष्टिकोन होता तो अतिशय योग्य प्रकारचा होता. तर त्याच वेळेस प्रभुपादांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस असं नाव देण्यात आलं, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. तर त्यावेळेस हे स्टीफन गोल्डस्मिथ जे आहेत लॉयर, ते प्रभुपादांना म्हणाले की स्वामीजी तुम्ही इंटरनॅशनल सोसायटी फॉर गॉड कॉन्शियसनेस नाव द्या. तुम्ही जे आहे हे आंतरराष्ट्रीय देव चेतना संघ देव भावना संघ असं काहीतरी नाव द्या. तर त्यावेळेस प्रभुपाद म्हणाले नाही, कृष्णस्तु भगवान स्वयं, कृष्ण जे आहेत हे भगवान आहेत आणि हे सर्व जगाला मला सांगायचं आहे की भगवान जे आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत जे आहेत हे कृष्णच आहेत. जसं तो एक अमरेंद्र प्रभूंचा क्लिप फार व्हायरल झाला होता ना मध्ये, की जीजस म्हणतात की मी भगवंतांचा मुलगा आहे, किंवा शिवजी म्हणतात की मी भगवंतांची पूजा करतो, आणि कृष्ण म्हणतात मी स्वतः भगवंत आहे. तर तशा प्रकारे भगवंत जे आहेत हे कृष्ण स्वतः स्वयं भगवंत आहेत. आणि ही जाण जी आहे ही जगाला करून द्यायची आहे. गॉड किंवा देव किंवा परमेश्वर असं म्हटल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या संकल्पना येतात आणि त्यामुळे कोणीही एका कुठल्याही कन्क्लुजनला पोहोचणार नाही आहे. आणि त्यामुळे मी या संस्थेचं नाव जे आहे हे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ हेच ठेवू इच्छितो. आणि त्यानंतर प्रभुपादांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस असं नाव दिलं. आणि त्याच वेळेस प्रभुपादांनी स्वतः त्याचं शॉर्ट फॉर्म ॲक्रोनिम जे आहे ते इस्कॉन म्हणून प्रभुपादांनी ते बनवलं. तर अशा प्रकारे 1966 मध्ये इस्कॉन संस्थेची स्थापना झाली. आणि ही जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस प्रभुपादांनी इस्कॉनचे 7 उद्दिष्ट जे आहेत हेही स्पष्टपणे लिहून ठेवलेले आहेत. 7 पर्पजेस ऑफ इस्कॉन. कोणाला माहिती आहेत काही? म्हणजे आध्यात्मिक हरी हरिबोल. हां बोला. आध्यात्मिक ज्ञान स्थापन करण्यासाठी हा पहिला उद्देश होता. दुसरा उद्देश बरोबर. होता गीता आणि भागवतम या ग्रंथांचं वाचन व्हायला पाहिजे. म्हणजे भक्तिशास्त्र आणि भक्तिवैभव व्यवस्थित करणं गरजेचं आहे. हे उद्दिष्ट आहे हा आपलं फार महत्त्वाचं. प्रभुपादांच्या संस्थेमधलं हे उद्देश आहे आणि तुम्ही सर्वपणे तो अतिशय योग्य प्रकारे करताय, त्यामुळे प्रभुपाद तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न असणार आहेत. आणि हा सेवक तिसरा तुमच्यावर आहे त्यामुळे या असोसिएट सेवकावरती प्रसन्न असतीलच. हरे कृष्ण प्रभू, वाचू का आहे माझ्याकडे? त्यानंतर तिसरं सांगू? हरे असोसिएशन. कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हां बोला माताजी. हा चालेल. 1 ते 7 सांगते. पहिला 7 उद्दिष्ट आहे. खालील मानवी समाजामध्ये आध्यात्मिक माताजी ज्ञानाचा तुमचा आवाज पद्धतशीरपणे क्लिअर नाहीये. प्रसार करणे. सॉरी, आता येतो. हरे कृष्ण. हां बरोबर आहे, आता बोला. ठीक. हा. अखिल मानवी समाजामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा पद्धतशीरपणे प्रसार करणे, सर्व प्रकारच्या लोकांना आध्यात्मिक जीवन पद्धतीच्या आचार धर्माची ओळख करून देणे आणि त्याद्वारे जीवन मूल्यांचा होत असलेला ऱ्हास थोपविणे व सर्व जगात खराखुरा बंधुभाव आणि शांती स्थापित करणे. 2. भगवद्गीता आणि श्रीमद भागवत या ग्रंथाच्या शिकवणीनुसार कृष्ण भावनेचा प्रसार करणे. 3. संस्थेच्या सदस्यांची एकमेकांशी आणि तदनंतर सृष्टीचे अधिकार नसणाऱ्या भगवान श्रीकृष्णांशी जवळीक घडून आणणे, त्याद्वारे सदस्यांमध्ये तथा एकूण मानव समाजामध्ये प्रत्येक जीवात्मा हा भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे अशी धारणा दृढ करणे. 4. भगवान श्रीकृष्ण श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीनुसार संकीर्तन पद्धतीने भगवंतांच्या पवित्र नामाचा सामुदायिक उद्घोष करण्यास शिकविणे
व तसे करण्यास लोकांना उद्युक्त करणे. 5. संस्थेचे सदस्य आणि अखिल समाज यांच्यासाठी पूर्णतः भगवान श्रीकृष्णांना समर्पित असे दिव्य लीलांचे पवित्र तीर्थस्थळ उभारणे. 6. साध्या आणि नैसर्गिक जीवनसरणीची शिकवण देण्यासाठी संस्थेच्या सदस्यांना अधिकाधिक एकमेकासन्निध आणणे. आणि 7. वरील उद्दिष्टांच्या पूर्ततेस सहाय्यभूत ठरतील अशी वृत्तपत्रे, मासिके, पुस्तके आणि इतर प्रकारचे लिखाण प्रसिद्ध करून ते वितरित करणे. अशा प्रकारची 7 उद्दिष्टे आहेत. हरे हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद माताजी. तर पहिले Thank 2 you. उद्देश जे आहेत हे ज्ञानाबद्दल आहेत. त्यात करून पहिला उद्देश जो आहे हा कृष्ण भावनेच्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करणे. दुसरा उद्देश जो आहे हा विशेष करून त्याच्यामध्येही भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम हे आपले प्रमुख ग्रंथ आहेत आणि या प्रमुख ग्रंथांचे व्यवस्थितपणे अध्ययन करणे आणि त्याचबरोबर त्याचा प्रचार प्रसार करणे. त्यानंतर तिसरा जो उद्देश आहे तो भक्तांचा संघ जो आहे, असोसिएशन जे आहे त्याच्या संबंधात आहे. वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, रंग, रूप असलेले वेगवेगळे व्यक्ती जे आहेत हे एकत्र येणार आहेत. त्याचबरोबर सर्वजण जे आहेत हे भगवंत श्रीकृष्णांचे अंश आहेत आणि त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र राहून उत्तम प्रकारे कृष्ण भक्ती करायची आहे, हा एक उद्देश प्रभुपादांनी समजून सांगितला आहे. त्यानंतर चौथा जो उपदेश आहे त्याच्यामध्ये चौथा काय नगर संकीर्तन. संकीर्तन करणे. हां, संकीर्तन अतिशय महत्त्वाचं हा. संकीर्तन आंदोलन. आणि ह्या संकीर्तन आंदोलनामध्ये त्यात विशेष करून प्रभुपादांनी लिहिलं आहे की श्री चैतन्य महाप्रभूंचं संकीर्तन आंदोलन जे आहे ते वाढवणे किंवा त्या संकीर्तन आंदोलनामध्ये भाग घेणे. कारण संकीर्तन जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारे संकीर्तन जे आहे हे चालत असतंच. पण त्यामध्ये विशेष करून श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रस्थापित केलेलं संकीर्तन जे आहे ते संकीर्तन आंदोलन जे आहे यात भाग घेणे. त्यानंतर पुढे 5वा जो आहे तो म्हणजे वेगवेगळ्या मंदिरांची उभारणी करणे. सॉरी 5वा जो आहे त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांना समर्पित असे दिव्य लीलांचे पवित्र स्थळ, हां, म्हणजे तीर्थस्थळ भगवंतांचे जे उभारणे दिव्य म्हणजेच मंदिर. लीलास्थानं आहेत, वृंदावन, मायापूर सारखे धाम आहेत ते उभारणे. आणि त्याचबरोबर प्रभुपाद नेहमी सांगायचे की माझं प्रत्येक मंदिर जे आहे हे वैकुंठ आहे आणि त्या ठिकाणी प्रतिमा नाही, तुम्ही साक्षात ब्रजेंद्रनंदन. तशा प्रकारे भगवंत जे आहेत ते स्वतः तिथे उपस्थित आहे, त्यामुळे मंदिरांची उभारणी करणे. त्यानंतर 6वा जो आहे हा सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याच्यावरती भार दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे कशा प्रकारे फार्म कम्युनिटीज ज्या आहेत आपल्या वेगवेगळ्या त्याची स्थापना करावी. विशेष करून प्रभुपाद इथे वर्णाश्रम धर्माचं प्रस्थापित करण्याचा उद्देश जे आहे हे समजून सांगतात. आणि 7वं जे या साहींची पूर्ती करणारा सगळ्यात महत्त्वाचं आहे तो म्हणजे 7वा आहे, तो म्हणजे बीटीची मॅगझिन, भगवद्गीता, श्रीमद भागवतम आणि बाकी जे प्रभुपादांचे ग्रंथ आहेत ते सर्व ग्रंथ जे आहेत ह्यांचं प्रिंटिंग करणे. वेगवेगळे ग्रंथ लिहिण्यासाठी सुद्धा प्रभुपादांनी भक्तांना सांगण्यात आलं होतं. ज्या प्रकारे त्यांना त्यांच्या गुरूंकडून आदेश मिळाला होता की वेन एव्हर यू गेट मनी प्रिंट बुक्स, जेव्हा कधी तुम्हाला पैसे मिळतील त्यावेळेस तुम्ही पुस्तकांचं प्रिंटिंग करा आणि त्यानंतर त्याचं वितरण करा. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा उद्देश आहे 7वा, जो सर्व बाकीचे 6 उद्देशांची पूर्ती करतो. तो म्हणजे पुस्तकांचं वितरण करणे, पुस्तकांचं प्रिंटिंग करणे आणि पुस्तकांचं वितरण करणे. अशा प्रकारे आपल्या संस्थेचे, इस्कॉन या संस्थेचे 7 प्रमुख उद्देश आहेत. त्यातला सध्या दुसरा उद्देश आहे त्याच्यावरती आपण फोकस करूयात आणि आपला जो भागवताचा भक्तिवैभवचा जो क्लास आहे तो सुरू करूयात. थोडंसं व्हॉल्यूम कमी येतं, आवाज कमी येतो. हरे कृष्ण. तर आपण अध्याय क्रमांक 3 स्कंद 1 अध्याय क्रमांक 3 अवतारी कृष्ण याच्यावरती चर्चा करत होती. त्यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे भगवंतांचे वेगवेगळे अवतार आहेत आणि हे अवतार जे आहेत ते कशा प्रकारे आले. वर्ष नंबर 25 पर्यंत आपण चर्चा केलेली आहे. ठीक आहे, आज वर्ष नंबर 26 वरती चर्चा करणार आहोत आपण. श्लोक क्रमांक 26 वरती चर्चा करणार आहोत. श्लोक क्रमांक 26. अवतार ही असंख्येया हरेः सत्व निधेर्द्विजा यथा विदासीना कुल्या
सरस सुयुः सहस्रश. हे ब्राह्मण, ज्याप्रमाणे अगाध सरोवरातून अनेक लहान नद्या वाहतात, त्याचप्रमाणे सत्यनिधी भगवान भगवंतांचे असंख्य अवतार आहेत. तर आतापर्यंत 25 अवतारांची चर्चा केली. त्यामध्ये आपण पाहिलं काही शक्तावेश अवतार आहेत, काही लीला अवतार आहेत, काही पुरुष अवतार आहेत. तर इथे लगेच पुढे जे सुत गोस्वामी आहेत हे शौनक ऋषी यांना सांगतायत की असे भगवंतांचे असंख्य असे अवतार आहेत. असं नाही आहे फक्त दशावतार स्तोत्र गायल्यानंतर 10च अवतार असतात का. बऱ्याच जणांचा हा समज असतो की भगवंत कृष्णांचे किंवा विष्णूचे 10 अवतार आहेत, त्याला दशावतार म्हणतात. तर त्या दशावतार स्तोत्रामध्ये जयदेव गोस्वामी जे आहेत हे 10 अवतारांचं गुणगान करतात, पण त्या फक्त 10 अवतारांशी सीमित नसून भगवंतांचे असे असंख्य असे अवतार जे आहेत ते असे असंख्य अवतार आहेत. आणि त्याची तुलना जी आहे ही एका महान मोठ्या सरोवराशी केलेली आहे. एका अगाध सरोवरातून म्हणजे कुठेतरी मोठा पाण्याचा स्रोत आहे आणि तिथून अनेक लहान लहान नद्या वाहतात किंवा अनेक लहान नद्या ज्या आहेत मोठ्या स्रोतापासून वेगवेगळ्या नद्या किंवा नाले हे वाहत असतात. तसेच भगवंत कृष्ण जे आहेत हे प्रमुख स्रोत आहेत आणि त्यांच्यापासून वेगवेगळे अवतार जे आहेत हे प्रकट होत आहेत. आता आपण थोडंसं भगवंत कृष्ण आणि त्यांचे जे अवतार आहेत त्याचा अभ्यास करूयात. हरे कृष्ण. हरी बोल. यस माताजी बोला. प्रभूजी, मग ह्या 10 अवतारांवरती फोकस केलाय असं वाटतं का? असं नाही आहे 10 अवतारावरतीच फोकस केला आहे, पण दशावतार स्तोत्र जे आहे हे गेल्या काही कालावधीमध्ये प्रसिद्ध झालं. विशेष करून जयदेव गोस्वामींनी जास्त गायल्यामुळे वगैरे, आणि त्यामुळे त्या 10 अवतारांचा प्रचार प्रसार सगळीकडे वाढला आहे. पण असं नाही की ते फक्त त्या 10च अवतारांवरती फोकस केलेलं आहे. ओके. ठीक आहे. हरे कृष्ण. हा बोर्ड दिसतोय सर्वांना? हरे कृष्ण. हा बोर्ड दिसतोय ना सर्वांना? येस प्रभूजी दिसतोय. ऑनलाईन हो ऑनलाईन हो, बघतात. दिसतोय. हो, दिसतोय. तर आता आपण सध्या पाहतोय की कशा प्रकारे भगवंत श्रीकृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. हा अध्याय जो आहे त्याचं नाव अवतारी कृष्ण आहे. पुढे आपण पाहणार आहोत पुढचा श्लोक क्रमांक 28 जे आहे याला श्रीमद भागवताचं परिभाष सूत्र म्हटलं जातं. तर ज्या प्रकारे इथे वर्णन करण्यात आले आहे, ज्याप्रमाणे अगाध सरोवरातून अनेक लहान नद्या वाहतात त्याचप्रमाणे सत्यनिधी भगवंतांचे असंख्य अवतार आहेत. मग या सत्यनिधी भगवंतांच्या अवतारामध्ये आपण पाहतो की भगवंत श्रीकृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि हे स्वयं आहेत, हे ज्यांच्यापासूनच सर्व उत्पत्ती होते. आपण याच्या आधी पाहिलेलं आहे की कशा प्रकारे भगवंत जे आहेत यांच्यापासून बलरामजींचा विस्तार होतो आणि बलरामजींपासून पुढे जो विस्तार होतो याचं आपण वर्णन पाहिलेलं आहे. त्याच्याबद्दलच आपण विशेष चर्चा करणार आहोत. तर जेव्हा श्रीकृष्ण जे आहेत त्यांचे 2 भागांमध्ये विस्तार आपण त्या कृष्ण अवतार जो आहे त्याचे 2 प्रकार आपण पाहूयात. एक आहे स्वयंप्रकाश आणि दुसरा आहे तो म्हणजे एक आहे प्रभव प्रकाश आणि दुसरा आहे वैभव प्रकाश. तर श्रीकृष्ण जे आहेत हे स्वयंप्रकाश आहेत. त्यांच्यापासून 2 भाग आहेत. एक आहे
प्रभाव प्रभाव. अच्छा, ओके. इंग्लिश एवढी सवय आहे. प्रभाव प्रकाश आणि दुसरा आहे तो म्हणजे वैभव प्रकाश. त्यामध्ये हा जो प्रभाव प्रकाश आहे तो म्हणजे भगवंतांचं स्वतःचं पूर्ण अवताराचं रूप आहे, जे स्वयंप्रकाश रूप आहे. त्याच्यामध्येच भगवंत जे आहेत हा विस्तार करतात. मग ह्याच्यामध्ये कशा प्रकारे विस्तार करतात प्रभाव प्रकाशामध्ये? भगवंत जसं रासलीलेमध्ये 16,000 किंवा जे काही हजारो गोपी आहेत त्यांच्याबरोबर रासलीला करतात, तर त्या रासलीलेसारख्या ज्या लीला आहेत त्याच्यामध्ये भगवंत जे आहेत हे स्वतः वृंदावन कृष्ण आहेत. आणि हे वृंदावन कृष्ण जे आहेत हे स्वतःचा तशा प्रकारे विस्तार करतात. तर जो हा प्रभाव प्रकाश आहे याच्यामध्ये भगवंतांचे भरपूर रूप जे आहेत त्याच्यामध्ये भगवंत जे आहेत हा विस्तार करतात. असाच विस्तार जो आहे हा भगवंत द्वारका लीलामध्ये सुद्धा करतात, जेव्हा ते 16,108 राण्या ज्या आहेत त्यांच्याबरोबर द्वारका लीलामध्ये सुद्धा भगवंत अशा प्रकारे हा विस्तार करतात. तर श्रीकृष्ण आहे त्यांना स्वयंप्रकाश आपण म्हणूयात, त्याच्यापासून प्रभाव प्रकाश आणि वैभव प्रकाश असा प्रकार आहे. त्यानंतर वैभव प्रकाश जे आहे त्यांचा पुढे जो विस्तार होतो त्याची चर्चा करूयात आपण. वैभव प्रकाश जे आहे वैभव प्रकाश आहे तो म्हणजे भगवंतांचा विस्तार जो आहे तो बलरामजी होतो. भगवंत जे आहेत हे बलराम ही शक्ती जी आहे त्याच्यातून विस्तार करतात. तर आपण पाहतो भगवंत जे आहे त्यांचं सच्चिदानंद विग्रह रूप आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये सत आणि चित पोटन्सी जी आहे ही वैभव प्रकाशामध्ये येते. किंवा बलरामजींमध्ये ती पोटन्सी, ती शक्ती जी आहे सत आणि चित पोटन्सी शक्ती जी आहे ती वैभव प्रकाश किंवा बलरामजींमध्ये येते. आणि पुढे बलरामजींपासून जो विस्तार होतो तो त्याच्यामध्ये पुन्हा हे दोन प्रकार आहेत, वैभव प्रकाश आणि प्रभाव प्रकाश. प्रभाव. त्यानंतर हे वैभव प्रकाश जे आहेत यांच्यामध्ये जे भगवंतांचे 4 एक्सपान्शन आहेत. वैभव प्रकाशमध्ये बलरामजींचा वैभव प्रकाश आणि प्रभाव प्रकाश आहे, पुढे त्याचा विस्तार आहे. बलरामजींचा वैभव प्रकाश आणि प्रभाव प्रकाश आहे. ठीक आहे. याच्यामध्ये वैभव प्रकाश जो आहे याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. विलास आणि स्वांश. त्याच्यामध्ये विलास जो आहे भगवंतांचं जो विलास रूप जे आहे त्याच्यामध्ये सॉरी इथे एक गडबड झाली. इथे विलास आहे आणि इथे स्वांश आहे. विलास जे आहे याच्यामध्ये प्रभाव आणि वैभव आहे आणि स्वांश जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार आहेत. तर याच्यामध्ये हा वैभव प्रकाश जो आहे प्रभव प्रकाश जो आहे याच्यामध्ये 4 प्रकार येतात. 4 क्वाड्रेपल एक्सपान्शन असं म्हणतात त्याला. चतुर रूप जे आहे भगवंतांचं त्याच्यात संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध
आणि हे संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांचे पुन्हा 6 वेळा एक्सपान्शन जे होतं 6 ते जे आहे अशा प्रकारे 24 हा जो आहे हा वैभव प्रकाश आहे. याच्याबद्दल जास्त एक्सप्लेनेशन नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे, ऑनलाईन भक्तांना दिसतंय, समजतंय सगळ्या गोष्टी. प्रभूजी ते बोर्ड नाही दिसत आहे प्रभू प्रभू. हा, हो दिसत आहे. एक जण पडून बोला. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला. हा बोर्ड क्लिअर प्रभूजी नाही दिसत नाहीये, वाचून दाखवा. ठीक आहे, फोटो काढून पाठवताय तुम्हाला. दिसत का नाही पण? क्लिअर नाही दिसत. आले क्लिअर येते गुरुजी थोडा मोठा अक्षर काढला आणि ब्लॅक पेन मार्कर वापरला थोडं दिसेल. पण रेड प्रभू सगळं एकत्र होतं. प्रभूजी फोटो पण पाठवा. फोटो काढून लांब पाठवतो असल्या तुम्हाला. कारणाने चालेल. दिसत नाही. आता त्यानंतर हा जो स्वांशचा प्रकार आहे त्याच्यामध्ये बरेच काही अवतार भगवंतांचे येतात. त्यात आहे लीला अवतार, पुरुष अवतार, गुण अवतार, गुरुजी ते संकर्षण, वासुदेव, अनिरुद्धांनी हे सांगितलं तुम्ही 4. अजून पुढे काहीतरी सांगितलं होतं गुरुजी, काय ते? बलरामजी पासून विलास आणि स्वांश, त्यानंतर विलास मध्ये प्रभव आणि वैभव, त्यानंतर त्याच्यामध्ये प्रभव प्रकाश जो कोणाचा आहे तरी माईक चालू आहे प्लीज, आवाज डिस्टर्बन्स होते. कोणाचा तरी माईक चालू आहे, बंद करा प्लीज. गुरुजी परत सांगा. पुन्हा सुरुवातीपासून सांगतो मी एकदा. भगवंत श्रीकृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, ज्याला आपण स्वयंप्रकाश असं म्हणतो. त्या स्वयंप्रकाशाचे 2 आणखीन प्रकार आहेत, वैभव प्रकाश आणि प्रभव प्रकाश. वैभव प्रकाश जो आहे, प्रभव प्रकाशमध्ये आपण पाहिलं की भगवंत जे आहेत स्वतःचा विस्तार करतात हजारो भागांमध्ये, पण त्यांचं कसल्याही प्रकारे गुणांमध्ये किंवा कशाहीमध्ये फरक पडत नाही. ते 64 गुण असलेले पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण आहेत, तेच आपल्या स्वतःचा हजारो रूपांमध्ये विस्तार करतात, जसं की रासलीला किंवा द्वारका लीलेमध्ये आपण पाहतो. त्यानंतर जो वैभव प्रकाश आहे ते त्याच्यात विस्तार भगवंतांचा जो आहे हा बलराम म्हणून होतो. बलरामजी पुढे विस्तार जो आहे हा विलास प्रकाश आणि स्वांश, विलास आणि स्वांश असं भगवंतांचा विस्तार होतो. आपण स्वांशची डेफिनेशन व्याख्या जी आहे ती पाहणार आहोत पुढे. त्यानंतर विलास जे आहे त्याचा पुन्हा जो 2 भागामध्ये हे होतो, डिव्हिजन होतं, ते म्हणजे प्रभव आणि वैभव. विलास प्रभव आणि वैभव मध्ये प्रभव प्रकाश जो आहे विलासमधला त्याच्यामध्ये भगवंतांचं चतुर रूपामध्ये विस्तार होतो, तो म्हणजे संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. आणि वैभव जे आहे ह्या 4 जे संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, वासुदेव जे आहे यांचं 6 वेळा पूर्ण विस्तार, जे टोटल 24 असे चतुर्पुरुषार्थ चतुर रूप आहे भगवंतांचं, ते वैभव प्रकाशात येतं. त्यामुळे 6 × 4 24 असं विस्तार होतो. त्याचा जास्त विस्तार कुठेही केलेला नाहीये, त्यामुळे आपण त्यात चर्चा करत नाहीये. तर हे विलास रूपाचं झालं. बलरामजींपासून जे स्वांश रूप येतं त्या स्वांश रूपाच्या वेगवेगळे अवतार येतात. त्या सर्व अवतारांचा आता आपण चर्चा करतोय, जे आपण गेल्या 25 श्लोकांमध्ये जे काही 12-15 श्लोकांमध्ये चर्चा केलेली आहे. गुरुजी ते 6 अवतार तुम्ही जे सांगताय ते म्हणजे काय विष्णू आहेत का मग गुरुजी? कोणते 6 अवतार? जसं संकर्षण, वासुदेव, अनिरुद्ध, प्रद्युम्न, अजून तुम्ही एक वैभव म्हणून 6 सांगितलेत पुढे. हे जे 4 आहेत हे पुन्हा 6 मध्ये त्यांचा विस्तार होतो. संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध ह्यांचा पुन्हा 6 वेळा विस्तार होतो. म्हणजे 6 वेळा संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वासुदेव असे 24 जे आहेत हे वैभव प्रकाशात येतात. आपण त्याच्यावरती काहीही चर्चा करणार नाहीये. फक्त मी सांगतोय की पुन्हा 6 वेळा हे चतुर जे आहेत, 4 क्वाड्रपल एक्सपान्शन ज्याला म्हणतात, त्याचा पुन्हा अच्छा, म्हणजे हेच 6 वेळा पुढे येतात. त्यांचा 6 वेळा आणखीन विस्तार होतो. नाही, हे 24 जे आहेत, जर कोणी 24 आचमन करत असेल, माहिती असेल 24 आचमन, तर त्या 24 आचमनामध्ये ह्या साईंची सगळ्यांची नावं येतात. केशवाय नव, माधवाय, नारायण, गोविंदाय, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, वासुदेव, त्यानंतर बरंच काही. हां, तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील आणखीन तर पुस्तकाचा जो कव्हर आहे त्याच्यावरती सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत. आत्ता बघू नका, नंतर बघा. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर स्वांश जे आहे त्याच्यामध्ये लीला अवतार,
पुरुष अवतार, गुण अवतार, त्यानंतर शक्तावेश अवतार, बापरे, त्यानंतर मन्वंतर अवतार, आणि युग अवतार. अशा प्रकारे भगवंतांचे जे अवतार आहेत हे अवतारांचा विस्तार होतो. आणि ह्या सर्वांमध्ये जे प्रमुख आहेत ते म्हणजे भगवंत श्रीकृष्ण. तर या सर्व गोष्टी शिकण्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश जो आहे हा केवळ हाच आहे की भगवंत जे आहेत, अवतारी श्रीकृष्ण जे आहेत हे प्रमुख आहेत आणि त्यांच्यापासून अशा प्रकारे पूर्ण भगवंतांचा विस्तार होतो. त्यामुळे जेव्हा कधी कोणाला हा प्रश्न पडतो की सर्व अवतार कृष्णापासून येतात का विष्णूपणाचा, तुम्ही कसं काय बरं सांगता की कृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत, आम्ही तर नेहमी ऐकलंय की विष्णू जे आहेत विष्णूपासून सर्व अवतारांचा विस्तार होतो. तर त्यावेळेस आपण हे पूर्ण समजून सांगितल्यानंतर नक्कीच समोरच्याला ते समजून येईल. ठीक आहे. प्रभव प्रकाशमध्ये द्वारका लीला किंवा रासलीला जे आहे त्याचं वर्णन केलं. म्हणजे स्वतः भगवंत श्रीकृष्ण स्वतःचा विस्तार करतात. तो जेव्हा विस्तार करतात, जेव्हा आपण हे शिकलो की ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते, किंवा अशी व्याख्या दिली जाते की जेव्हा समुद्रातून पाण्याची एक बकेट भरून जर पाणी काढलं तरी समुद्र जो आहे हा तेवढाच राहतो, त्यात काही जास्त फरक पडत नाही. तशाच प्रकारे भगवंतांनी कितीही विस्तार केला तरी त्यांचा विस्तार जो आहे त्यात काही फरक पडत नाही. तर त्यावेळेस हा विशेष करून हा प्रभव प्रकाशाबद्दल चर्चा केली आहे की भगवंत जे आहेत हा स्वतःचा विस्तार ॲज इट इज करतात. मग तो 16,108 असो किंवा लाखो असो, तेवढा विस्तार जो आहे हा भगवंत जसा आहे तशाच प्रकारे करतात. तो जो आहे हा प्रभव प्रकाश. म्हणजे प्रभव प्रकाशामध्ये स्वतः भगवंत श्रीकृष्ण तिथे उपस्थित आहेत. हरे कृष्ण. प्रभूजी म्हणजे ब्रह्मविमोहन लीलेमध्ये पण ते जे एक्सपांड करतात तेही प्रभावामध्येच मोडत असेल ना? ब्रह्मविमोहन लीलेमध्ये भगवंत ते भगवंत ऍक्च्युली तिथे विष्णू रूपामध्ये विस्तार करतात. तर सर्व ब्रह्मविमोहन गोपबालक आणि त्यांच्या ते स्वतःच असतात ना त्यावेळेस, गोपबालकांच्या रूपामध्ये, गायीच्या वासरांमध्ये वगैरे. खास करून ब्रह्मविमोहन लीलेचं सांगतो कारण भगवंतांनी ब्रह्मविमोहन लीलेमध्ये ना विष्णू अवताराचं, विष्णू रूपाचं चतुर चतुर याचं काय म्हणतात त्याला? चतुर्भुज. चतुर्भुज. हो हो. त्याच्यामध्ये भगवंत जे आहेत हे अच्छा तुम्ही कोणतं विचारताय? भगवंत जे आहेत ब्रह्माजींना सुद्धा दर्शन देतात त्यावेळेस सगळ्या अवतारातून भगवंत एक होतात. बरोबर आहे. ब्रह्मविमोहन लीलेमध्ये सुद्धा प्रभव प्रकाश आहे माताजी. बरोबर आहे. हा, कारण ते जेव्हा ब्रह्माजी त्यांच्या मित्रांना घेऊन जातात, वासरांना वगैरे घेऊन जातात, तेव्हा भगवंतच सर्वांच्या रूपाने बरोबर. तिथं हे होतं. हो हो. तिथे सुद्धा भगवंत जे आहेत हे प्रभव प्रकाशच रूप आहे. पण ब्रह्माजींना तिथे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्णांचं दर्शन होत नाही. तिथे चतुर्भुज रूपी जे नारायण आहेत त्या नारायणांचं दर्शन होतं ब्रह्माजींना तिथे. कारण शेवटी सर्वात. वृंदावन कृष्णांचं दर्शन जे आहे हे फक्त विशेष काही लोकांना अवेलेबल आहे, सगळ्यांसाठी नाही आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. प्रभूजी ते बोर्डचा फोटो कोणीतरी काढला तर नाही व्हॉट्सअप ग्रुपला पाठवलं तर बरं होईल. तुम्ही लिहिलेलं त्यात. रोजी महेश फोटो काढून पाठवतात तुम्हाला सगळ्यांना. समोर मागच्या वेळेस टाकलेला आहे ना ग्रुपवर, तो इंग्रजीतला तक्ता टाकलेला आहे. हरे कृष्ण प्रभू. प्रभूजी एक जिज्ञासा होती. आवाज येते प्रभू? हा येतोय आवाज. बोला प्रभू. प्रभूजी ते ब्रह्मविमोहन लीलामध्ये तर बलरामजींना तर सगळे कृष्णच दिसले होते ना सगळ्यांमध्ये, कारण प्रत्येकाची इच्छा होती कृष्ण माझा पुत्र व्हावा, कृष्ण माझा मित्र व्हावा. तर त्यामुळे बलरामजीने तर सगळे शेवटच्या जेव्हा लीला संपुष्टात आली होती ना तर तेव्हा त्यांना कृष्णच दिसत होते ना, म्हणजे स्वतःच असतील ना कृष्ण, म्हणजे स्वतः कृष्ण जे तुम्ही सांगितले ना प्रभाव प्रकाश, तर त्याच्यामध्ये येईल ना ब्रह्मविमोहन लीलामध्ये?
नाही प्रश्न सुरुवातीचा पार्ट कळाला नाही. तुम्ही बलरामजी म्हणताय, ब्रह्माजी म्हणताय, काय कळालं नाही नाही? नाही, ब्रह्मविमोहन लीलेमध्ये जसं तुम्ही मला म्हटले ना की ते विष्णूचा त्याने दाखवला अवतार, पण ऍक्च्युली मला असं वाटतं की सगळ्या ब्रजवासींना वाटत होतं की कृष्ण आमचा पुत्र बनावा, त्यामुळे स्वतः कृष्णनेच, जसं तुम्ही सांगितलं की हो, जे बरोबर गोपी आहे. आहेत किंवा त्यामुळेच मी द्वारका लीला सांगितलं आहेत. की ब्रह्मविमोहन लीला जी आहे ही प्रभव प्रकाशाचंच विस्तार रूप आहे. पण जेव्हा ब्रह्माजींना दर्शन झालं त्यावेळेस त्यांना चतुर्भुजी रूप नारायणाचं दर्शन झालेलं. त्यांना वृंदावन कृष्णाचं दर्शन झालेलं नाहीये सर्व वेगवेगळ्या अवतारांमध्ये. ओके, ब्रह्माजींचा दर्शनाचं चाललंय. ओके, पण येस, ऍक्च्युली ते स्वतः कृष्णच आहेत ना. यस. ओके. ठीक आहे. आणि तर आता प्रभूजी बघूयात. ते हरे कृष्ण प्रभूजी. आणि बोला. ते जे गोपालक वगैरे होते, त्यांच्या मातांना कोणाचं दर्शन झालं मग ते? प्रभूजी तुम्ही काय बोलता कळत नाहीये. म्हणजे आता प्रभूजींनी विचारलं होतं की श्रीकृष्ण हा आपला मुलगा व्हावा असं त्या गोपिकांना वाटत होतं, म्हणून त्यांचे जे मुलं होते ते कृष्ण झाले होते. मग तर मग ते त्या मातांना कृष्ण मध्ये दिसत होते की त्यांना कृष्ण म्हणून चार दिसत याच्यावर? नव्हते. त्यांना त्यांचं भगवंतांनी त्यांची इच्छा पूर्ण केली, पण त्यांना ब्रजवासींना हे कृष्ण आहेत हे माहीत नव्हतं, किंवा अच्छा. जे गायी होत्या त्यांना हे वासरू जे आहे कृष्ण हे माहीत नव्हतं. पण त्यांचं प्रेम जे आहे हे अनंत कोटीने वाढलं होतं, की त्यांना तिथे प्रत्यक्षात कृष्ण असल्याप्रमाणेच त्यांचं प्रेम जे आहे हे तिथे वाढलं होतं. एनिवेज, ओके, आता हरे आपण कृष्ण. ब्रह्मविमोहन लिहिल्यावरती काही चर्चा करणार नाहीये. ठीक आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 27. ऋषयो मनो देवो मुनिपुत्रामहौसज रामहंसस कला सर्वे हरेरेव सर्वे हरिरेव सप्राजयतः स्मृता. प्रजायते स्मृता. भाषांतर: विशेष रूपाने सामर्थ्य संपन्न असणारे ऋषी मनु देवता आणि मनूंचे वंशज हे सर्व स्वांश अथवा अंशाचे अंश कला आहेत. त्यात प्रजापतींचाही समावेश आहे. तात्पर्य: तुलनात्मक दृष्टीने जे कमी शक्तिशाली आहेत त्यांना विभूती असे म्हणतात, आणि जे तुलनात्मक दृष्ट्या अधिक शक्तिशाली आहेत त्यांना शक्तावेश अवतार असे म्हणतात. तर इथे दोन गोष्टींची चर्चा आहे. जे शक्तावेश अवतार आपण पाहतो, या शक्तावेश अवतारामध्ये दोन प्रकार आहेत. शक्तावेश अवतार जे आहेत, हे जे 6 अवतार आपण पाहिले त्याच्यामध्ये विशेष करून शक्तावेश अवतार जे आहेत त्यांचे दोन प्रकार आहेत. एक आहे विभूती आणि दुसरे जे आहेत ते म्हणजे शक्तावेश अवतार. तर त्यामध्ये अवतार शक्तावेश अवतार जे आहेत त्याच्यामध्ये शक्तावेश अवतार जे आहेत त्याच्यामध्ये वर्णन येतं चतुष्कुमार, नारद मुनी, ब्रह्मा, अनंत, शेष, पृथु, परशुराम हे शक्तावेश अवतार आहेत, कारण यांच्यामध्ये विशेष शक्ती होती. आणि त्याच्या व्यतिरिक्त ही विभूती आहेत, वेगवेगळ्या विभूती, ज्याच्यामध्ये देवी देवतांचं नाव आहे. इंद्र, चंद्र, अग्नी, सूर्य यांच्या सर्वांचं नाव आहे. मेरू, बृहस्पती, कार्तिकेय, भृगु हे जे आहेत हे शक्तावेश अवतारामधले दोन भाग आहेत. त्यांचं वर्णन आहे ते इथे वर्णन करण्यात आले. जशाच प्रकारे ऋषी, मनु, देवता आणि मनूंचे वंशज हे स्वांश अथवा अंशाचे अंश आहेत, यात प्रजापतींचाही समावेश आहे. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा श्लोक जो आहे हा श्लोक क्रमांक 28. श्लोक क्रमांक 28. एते चा शकलां पुंसा एते च सकला पुरुषा कृष्णस्तु भगवान् स्वयं अस्तु भगवान् स्वयं इंद्रियारि व्याकुलं लोके यारी व्याकुलं लोकं प्रलयन्ति युगे युगे. प्रियांति युगे युगे. हे सर्व भगवंतांचे अवतार, अंशावतार अथवा कला अवतार आहेत. परंतु श्रीकृष्ण हे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. जेव्हा जेव्हा नास्तिक लोक उपद्रव देतात तेव्हा तेव्हा आस्तिक लोकांना संरक्षण देण्यासाठी ते सर्व अवतार ग्रहलोकात प्रकट होतात. तर इथे सांगितलंय सर्व भगवंतांचे अंशावतार अथवा कलावतार आहेत, परंतु श्रीकृष्ण हे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. तर हा जो श्लोक आहे याला जसे एखादी आर्मी असते आणि आर्मीमध्ये सैनिक असतात तसे 18,000 सैनिक आहेत.
त्या 18,000 सैनिकांमध्ये त्यांचा प्रमुख जो आहे, कमांडर इन चीफ, तो म्हणजे हा श्लोक आहे. तर श्रीमद भागवताचा सगळ्यात प्रमुख श्लोक जो आहे, शिरोमणी आहे, सर्वात महत्त्वाचा श्लोक जो आहे तो हा श्लोक आहे. त्यामुळे हा श्लोकला सर्वात महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. श्लोक क्रमांक 1, 3, 28. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? कृष्णस्तु भगवान स्वयं, भगवंत श्रीकृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. तर ह्या श्लोकावरती विशेष टिप्पणी दिलेली. या श्लोकावरती जीव गोस्वामींनी कृष्ण संदर्भ, भागवत संदर्भ आणि तत्वसंदर्भ या तिन्ही संदर्भांमध्ये या श्लोकावरती विशेष टिप्पणी केलेली आहे. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सुद्धा या श्लोकावरती टिप्पणी देताना सांगतात की हा जो आहे हा प्रमुख श्लोक आहे सर्व श्लोकांमध्ये. आणि या श्लोकाबद्दल चर्चा करताना सांगण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे बाकी सर्व अवतार जे आहेत हे भगवंत श्रीकृष्णांपासून विस्तार रूपाने येतात. श्री चैतन्य महाप्रभूंच्या बद्दल एक श्लोक येतो. चैतन्य महाप्रभूंच्या चैतन्य चरितामृतमध्ये ह्याचं वर्णन केलं आहे. आराध्य भगवान ब्रजेश तनय तद्धाम वृंदावनम रम्या काचिद उपासना ब्रजबधू वर्गेन वा कल्पिता श्रीमद्भागवतम परम प्रमाण अमलम प्रेम पुमार्तो महान श्री चैतन्य महाप्रभुर्मत इदम तत्रापि ना परः. तर हा जो श्लोक आहे यात सांगण्यात आलेलं आहे आराध्य भगवान ब्रजेश तनय. तर आपले आराध्य भगवंत जे आहेत हे ब्रजेश तनय म्हणजे श्रीकृष्ण जे ब्रजनिधी आहेत, जे ब्रजाचे प्रमुख आहेत, ते श्रीकृष्ण जे आहेत हे आराध्य आहेत. तद्धाम वृंदावन, आणि कुठे प्रकट झालेले आहेत? ते वृंदावन धामात प्रकट झालेले आहेत. त्यामुळे आपल्यासाठी सर्वात प्रमुख धाम जे आहे हे गोलोक वृंदावन आहे. आणि त्या गोलोक वृंदावनातले वृंदावन कृष्ण जे आहेत हे सर्वात प्रमुख जे आहेत भगवंत आहेत. त्यानंतर पुढे सांगितलंय रम्या काचिद उपासना ब्रजबधू वर्गेन वा कल्पिता. तिथे त्यांची सेवा कशा प्रकारे केली जाते वेगवेगळ्या लक्ष्मींकडून. त्यात सर्वात महत्वाची श्रीमद भागवत अमल पुराणम. श्रीमद भागवतम जे आहे हे प्रमाण अमलम, हे जे आहे हे सर्वात अमल प्रमाण आहे. यात कसल्याही प्रकारचा मल नाही आहे आणि हे प्रमाण आहे. आपण कुठल्याही गोष्टीचं जेव्हा पडताळणी करत असतो तर त्यामध्ये प्रमाण पाहतो की बाबा ह्याचं काय प्रमाण आहे. तर इथे सांगितलंय, हे कुठं सांगितलंय? ब्रजेश तन जे आहे किंवा गोलोक वृंदावनातले वृंदावन कृष्ण जे आहेत हे सर्वात प्रमुख आहेत. हे कुठे सांगितलंय? याचं वर्णन श्रीमद भागवताम येतं. हे कोण सांगतंय? श्री चैतन्य महाप्रभूर मत इदम. हे कोणाचं मत आहे? श्री कृष्ण चैतन्य महाप्रभूंचं मत आहे. आणि त्यामुळे त्यात कसलाही बदल होणं शक्य नाही आहे, कारण हे स्वतः श्री चैतन्य महाप्रभूंचं मत आहे. तर आपल्याला सर्वांना माहिती, श्री चैतन्य महाप्रभू जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कृष्ण आहेत. ते स्वतः इथे जे आहेत भगवंतांचा संदेश देण्यासाठी आले. त्या श्री चैतन्य महाप्रभूंचं मत आहे की श्रीमद भागवतम जे आहे हे अमल प्रमाण आहे, अमल पुराण आहे, अमल प्रमाण आहे. आणि या श्रीमद भागवतात काय सांगितलेलं आहे? एते चा शकलाम पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. या श्रीमद भागवतम मध्ये या श्लोकामध्ये 1, 3, 28 मध्ये सांगितलंय की कृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि त्यामुळे आपण कसल्याही प्रकारची शंका कुशंका न ठेवता या गोष्टीवरती विश्वास ठेवतोय की कृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. ज्या प्रकारे मी सांगितलं की पूर्ण भागवत जे आहे त्या भागवतामध्ये हा श्लोक जो आहे हा प्रमुख आहे, तशाच प्रकारे सर्व शास्त्र जे आहेत, सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतम इष्यते. सर्व वेदांचा सार जो आहे, सर्व जे ग्रंथ आहेत, सर्व शास्त्र जे आहेत, या शास्त्रांचा शिरोमणी जे आहे तो म्हणजे श्रीमद भागवतम आहे. आणि त्यामुळे ह्या शिरोमणी या प्रमुख ग्रंथातून स्वतः चैतन्य महाप्रभूंचं मत जे आहे हे व्यक्त केलेलं आहे. स्वतः चैतन्य महाप्रभू म्हणजे कोण आहेत? हे भगवंत आहेत. त्या भगवंतांचं व्यक्त केलेलं मत सर्वात प्रमुख ग्रंथ आहे. आणि या प्रमुख ग्रंथामधला जो शिरोमणी श्लोक आहे त्यात सांगितलेले आहे एते चाम शुक्लाम पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. या भगवंत श्रीकृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांपासून वेगवेगळे अंश अवतार जे आहेत हे प्रकट होतात. तर याचं वर्णन करताना तत्वसंदर्भ, भागवत संदर्भ, परमात्मा संदर्भ याच्यामध्ये जीव गोस्वामी जे आहेत तिथे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण यांचं वर्णन करतायत. त्याचबरोबर भगवंत परमात्मा रूप आणि ब्रह्मन यांचं सर्व वर्णन जे आहे इथे भगवंत करतायत. आणि त्यानंतर
या इथे जीव गोस्वामींनी या श्लोकाला परिभाष सूत्र म्हणून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा श्लोक जो आहे याला परिभाष सूत्र असं म्हटलं जातं. शक्यतो परिभाष सूत्र जे आहे हे कुठल्याही एखाद्या ग्रंथामधला सगळ्यात प्रमुख श्लोक आणि ग्रंथाचा उद्देश काय हे परिभाष सूत्रातून सांगितलं जातं. जसं आपण सुरुवातीलाच पाहिलं ओम नमो भगवते वासुदेवाय हे सांगितल्यानंतर आपण पाहिलं की भगवंतांचं वेगवेगळं जे गुण आहेत, भगवंतांच्या ज्या विशेष गुणांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. कोणत्या कोणत्या गुणांचं वर्णन करण्यात आलेलं आहे पहिल्या श्लोकामध्ये भागवताच्या? स्वराट, अभिज्ञ, स्वराग स्वराट, अभिज्ञ, अजून असमोर्ध्व, ब्रह्मे आदि हृदय असमृद्ध, तेने ब्रह्म हृदयाने, परम धीमहि, सत्यम परम धीमहि, जे सत्यम परम परम सत्य जे आहेत त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि हे परम सत्य कोण आहेत ते आपल्याला सुरुवातीला सांगितलंय. ओम नमो भगवते वासुदेवाय, भगवंत वासुदेव, वासुदेव म्हणजे कृष्ण, हे जे आहेत हे परम सत्य. हे तिथून सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर या श्लोकापर्यंत आपण पाहतो की कशा प्रकारे कृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. तर शक्यतो एखाद्या श्लोकात, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की हा पूर्ण ग्रंथ जो आहे या ग्रंथाचा प्रमुख उद्देश जो आहे तो म्हणजे कृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे आपल्याला मानव समाजाला समजून सांगणे. ज्या प्रकारे इथे ऋषीमुनींनी सुद्धा विचारलं की बाबा सर्वात महत्त्वाचं कार्य कुठलं, त्याचबरोबर आम्ही भगवंत देवकी पुत्र जे आहेत हे वारंवार कशासाठी येतात, त्यांनी देवकीच्या गर्भामध्ये का जन्म घेतला, हे सुद्धा विचारताना सुद्धा याच गोष्टीवरती भार झालाय देण्यात आलेला आहे की भगवंत कृष्ण जे आहेत हे अवतारी कृष्ण आहेत, हे प्रमुख आहेत. त्यामुळे जरी कुठल्याही ग्रंथामध्ये परिभाषा सूत्र एकाच वेळेस जरी सांगण्यात आलं असेल तरी या परिभाषा सूत्राची चर्चा जी आहे ही वारंवार होते आणि त्यामुळे या श्लोक जो आहे याला परिभाषा सूत्र म्हणून ओळखलं जातं. हे जे आहे हे प्रमुख सूत्र आहे. हा जो श्लोक आहे हा प्रमुख श्लोक आहे. ठीक आहे, तात्पर्य वाचा. तात्पर्य वाचा भद्र गोविंद प्रभू. हरे कृष्ण. 1.3.28 यांचं तात्पर्य. या विशिष्ट श्लोकात भगवान श्रीकृष्ण हे इतर अवतारांपासून वेगळे दर्शवले आहेत. त्यांची गणना अवतारांमध्ये याकरिता केलेली आहे की त्यांच्या अहेतुकी कृपेमुळे ते आपल्या दिव्य धामातून येथे अवतीर्ण होत असतात. अवतार या शब्दाचा अर्थ जो खाली येतो तो असा आहे. स्वतः भगवंतासह भगवंतांचे सर्व अवतार भौतिक जगतातील निरनिराळ्या लोकांमध्ये त्याचप्रमाणे निरनिराळ्या जीव योनींमध्ये विशिष्ट कार्य पूर्ण करण्याकरता अवतीर्ण होत असतात. कधी कधी स्वतः भगवान येतात आणि कधी कधी त्यांचे निरनिराळे अंश अवतार अथवा कला अवतार अथवा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भगवंतांनी शक्ती संपन्न केलेले त्यांचे आवेश अवतार अथवा प्रत्यक्ष आवेश अवतार या भौतिक जगतात काही विशिष्ट कार्य करण्याकरता अवतीर्ण होतात. मूलतः भगवान संपूर्ण ऐश्वर्य, शक्ती, यश, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण आहेत. जेव्हा ते सर्व गुण भगवंतांच्या अंश अवतारापासून किंवा कला अवतारांपासून अंशतः प्रकट होतात तेव्हा आपण असे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांच्या विभिन्न शक्ती काही विशिष्ट कार्यांकरता आवश्यक असतात. जेव्हा खोलीमध्ये लहानसा विद्युत दीप प्रकाश देतो तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की विद्युत शक्ती केंद्राजवळ केवळ तेवढीच प्रकाश देण्याची क्षमता असते. तेच विद्युत शक्ती केंद्र औद्योगिक विद्युत यंत्रांना लागणारी मोठ्या दाबाची विद्युत शक्ती पुरवू शकते. त्याचप्रमाणे त्या विशिष्ट परिस्थितीनुसार भगवंतांचे अवतार मर्यादित शक्तीचा उपयोग करतात. उदाहरणार्थ भगवान परशुराम आणि भगवान नृसिंह यांनी अनुक्रमे 21 वेळा ऋतशृंखल क्षत्रियांचा आणि महान शक्तिशाली नास्तिक हिरण्यकशिपूचा संहार करून आपले असामान्य ऐश्वर्य प्रकट केले. हिरण्यकशिपू इतका शक्तिशाली होता की इतर ग्रहलोकातील देवता देखील त्याची केवळ भ्रुकुटी वर चढली की भीतीने थरथर कापत होत्या. भौतिक अस्तित्वाच्या उच्च स्तरावरील देवता या आयुष्य मर्यादा, सौंदर्य, श्रीमंती, सुख सुविधात आणि इतर दृष्टीने सुखसमृद्ध अशा मानवापेक्षा कितीतरी पटीने अधिक श्रेष्ठ आहेत. तरी सुद्धा त्यांना हिरण्यकशिपूची भीती वाटत होती. यावरून आपण कल्पना करू शकतो की या भौतिक जगात हिरण्यकशिपू किती सामर्थ्यवान होता. परंतु नृसिंहदेवांच्या नखांद्वारा हिरण्यकशिपूचे लहान लहान तुकडे केले गेले. याचा अर्थ असा की भौतिकदृष्ट्या शक्ती संपन्न असलेला कोणीही भगवंतांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. त्याचप्रमाणे जामदग्न यांनी सर्व राज्यातील शक्तिमान उच्छृंखल राजे लोकांचा संहार करून
भगवंतांचे सामर्थ्य प्रकट केले. भगवंतांचे 27 अवतार नारद आणि स्वांश अवतार वराह तसेच अप्रत्यक्षरित्या शक्तिसंपन्न भगवान बुद्ध यांनी जनसमूहात श्रद्धा उत्पन्न केली. भगवान राम आणि धन्वंतरी यांनी भगवंतांचे यश प्रकट केले आणि बलराम, मोहिनी आणि वामन यांनी त्यांचे सौंदर्य प्रकट केले. नर नारायण ऋषींनी भगवंतांचे वैराग्य प्रकट केले. अशा प्रकारे भगवंतांच्या सर्व वेगवेगळ्या अवतारांचा सुद्धा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्यांची सर्वच ऐश्वर्य व स्वरूपे प्रकट केली. यावरून हे दृढ होते की भगवान श्रीकृष्ण हे सर्व अवतारांचे उद्गम आहेत. भगवान श्रीकृष्णांनी प्रकट केलेले सर्वात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप म्हणजे त्यांनी गोपी समवेत केलेल्या लीलांचा अंतरंग शक्तिपूर्ण प्रकाश. त्यांनी गोपींसमवेत केलेल्या लीला बाह्य दृष्टीने जरी कामक्रीडांसारख्या वाटल्या तरी ते सच्चिदानंदमय अशा दिव्य अस्तित्वांचे प्रदर्शन होते. गोपींबरोबरच्या त्यांच्या लीलांच्या विशिष्ट आकर्षणाविषयी कधीही गैरसमज करून घेऊ नये. श्रीमद भागवत 10व्या स्कंदात या दिव्य लीलांचे वर्णन करते आणि भगवान श्रीकृष्णांच्या गोपींबरोबरच्या लीलांचे दिव्य स्वरूप समजण्याच्या स्थितीवर पोहोचण्यासाठी अभ्यासकाला 9 स्कंधांचे क्रमशः अध्ययन करण्याची सूचना देते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता इथे आपण पाहतो की कशा प्रकारे भगवंतांचे भगवान या शब्दाची व्याख्या देताना सुद्धा त्यांचं जे षड ऐश्वर्य जे आहे त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर कशा प्रकारे त्यांचा विस्तार होतो. जेव्हा त्यांचा विस्तार होतो असं त्याचा अर्थ नाही आहे. प्रभुपाद सांगतात पुन्हा की त्यांचा विस्तार झाल्यानंतर त्यांची शक्ती काही कमी होते. जो प्रमुख स्रोत आहे त्याची शक्ती जी आहे ती जशा प्रकारे आहे तशी याच प्रकारची आहे. त्याचं उदाहरण देताना प्रभुपाद इथे विद्युत शक्ती केंद्राचं उदाहरण इथे देत आहेत. त्यानंतर इथे भगवंतांचे वेगवेगळे जे अवतार आहेत, विशेष करून परशुराम आणि भगवंत नरसिंह यांचं वर्णन केलेलं आहे आणि त्यामुळे प्रभुपाद खूप छान प्रकारे सांगतात की कशा प्रकारे भगवंतांचं यश, वैराग्य, सौंदर्य, शक्ती, बुद्धी यांचे वेगवेगळ्या रूपामध्ये भगवंत इथे अवतरित होतात आणि अशा प्रकारे सर्व जगाला त्यांच्या लीलांद्वारे आकर्षित करतात. आणि यात सर्वात मनमोहक विशेष लीला जी आहे ती म्हणजे रासलीला, याचंही वर्णन इथे करण्यात आलेलं आहे. आणि गोपींबरोबरच्या या रासलीलेच्या विशिष्ट आकर्षणाविषयी कधीही गैरसमज करून घेऊ नये. ते भगवंतांचा विस्तार जो आहे, जो प्रभाव प्रकाश विस्तार जो आहे तो विशेष आहे. आणि हे सांगितल्यानंतर प्रभुपाद पुढे श्रील जीव गोस्वामींनी कशा प्रकारे वेगवेगळ्या संदर्भांमध्ये ह्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे भगवंत श्रीकृष्ण जे आहेत हे सर्व अवतारांचे उद्गम आहेत याचं वर्णन करतात. पुढचा एक पॅरेग्राफ वाचा. श्री जीव गोस्वामी यांच्या म्हणण्याप्रमाणे अधिकृत स्रोतानुसार भगवान श्रीकृष्ण हे इतर सर्व अवतारांचे उद्गम आहेत. भगवान श्रीकृष्णांना कोणत्याही इतर अवतारांचे उगमस्थान नाही. परमश्रेष्ठ सत्याची संपूर्ण लक्षणे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे घोषणा करतात की त्यांच्यापेक्षा महान किंवा तुल्य असे दुसरे कोणतेही सत्य नाही. वरील श्लोकात भगवान श्रीकृष्णांना स्वतः व्यतिरिक्त दुसरे कोणतेही उगमस्थान नाही हे निश्चित सांगण्यासाठी स्वयं हा शब्द विशेष रूपाने वापरला आहे. जरी इतर ठिकाणी अवतारांचे भगवान म्हणून वर्णन केलेले आहे त्यांनी विशिष्ट कार्य संपादित केलेली आहेत, तरी कोठेही त्यांना परमपुरुष म्हणून घोषित केलेले नाही. या श्लोकातील स्वयं हा शब्द एकमेव परमस्थितीचा बोध करतो. कृष्णस्तु भगवान स्वयं. भगवंत तुम्हीच स्वयं भगवंत कृष्ण आहात. त्यामुळे हा स्वयं शब्द जो आहे हा या श्लोकात महत्वाचा आहे. पुढे सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण हे एकच अद्वितीय आहेत. त्यांनी स्वतःचा विस्तार स्वयंरूप, स्वयंप्रकाश रूप, तदेकात्मरूप, प्राभव प्रकाश, वैभव प्रकाश, विलास, अवतार, आवेश आणि जीव अशा विविध रूपांनी केला आहे. ही सर्व रूपे आपापल्या व्यक्तित्वानुसार असंख्य शक्तींनी युक्त आहेत. दिव्य विषयातील पारंगत विद्वानांनी अद्वैत तत्व श्रीकृष्णांजवळ 64 गुण असल्याचे आपल्या काळजीपूर्वक विश्लेषणात सांगितलेले आहे. भगवंतांचे सर्व विस्तार किंवा अवतार यामध्ये भगवंतांच्या या गुणांचे कमी अधिक प्रमाण आहे, परंतु भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी हे सर्व गुण पूर्णत्वाने आहेत. स्वयंप्रकाश तदेकात्म रूपांपासून भगवंतांच्या विष्णू तत्वांच्या अवतारांपर्यंत जे प्रकार आणि अभिव्यक्ती आहेत त्यांच्या ठिकाणी या दिव्य गुणांपैकी 93% गुण अभिव्यक्त होतात. भगवान शंकर जे अवतार, आवेश अथवा त्यांच्या मध्यस्थ देखील नाहीत, त्यांच्या ठिकाणी या गुणांपैकी 84% गुण आहेत. आणि जीवांजवळ अथवा जीवनाच्या निरनिराळ्या स्तरावरील प्राणी मात्रात केवळ 78% मर्यादेपर्यंतच गुण प्रकाशित होतात. भौतिक अस्तित्वातील बद्ध अवस्थेत जीवांच्या ठिकाणी हे गुण फारच अल्प प्रमाणात असतात. हरे कृष्ण. आणि त्यामुळे जीवात्मा जो आहे हा भगवंत होऊ शकणार नाही आहे.
भगवंतांमध्ये भगवंत श्रीकृष्ण जे आहेत, मोर मुकुटधारी वंशीधारी मुरलीधर जे कृष्ण आहेत, त्यांच्यामध्ये 64 गुण आहेत. त्यानंतर भगवंतांचं जे विष्णू रूप आहे त्याच्यामध्ये 60 गुण आहेत. त्यानंतर भगवंतांचं एक विशेष अवतार आहे, भगवंतांचं विशेष एक्सपान्शन आहे, विस्तार आहे, तो म्हणजे शिवजी. ते शिवजी जे आहेत हे जीवात्मा म्हणून सुद्धा नाही आहेत आणि ते स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत नाही आहेत, पण त्यांचा जो विस्तार जो आहे हा विशेष आहे, त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये 54 गुण आहेत. आणि तो जो साधारण जीवात्मा जो आहे, मग त्या जीवात्मा जो आहे हा ब्रह्माजींपासून ते छोट्याशा मुंगीपर्यंत कोणीही असू शकतो, तो जीवात्मा जो आहे त्याच्यामध्ये 50 गुण आहेत. हे आपल्याला याच्यातून समजतं. आणि त्यामुळे इथे प्रभुपाद सांगतात 94%, 78% आणि 80% असं विस्तार प्रभुपाद 84%, 78% असं प्रभुपाद सांगतात. ठीक आहे, पुढे पूर्ण करा. आणि जीवांचे जसे धर्मनिष्ठ जीवन असेल त्या प्रमाणात ते कमी अधिक प्रकाशित होतात. सर्वात परिपूर्ण जीव ब्रह्मदेव आहेत. ते विश्वाचे शासक आहेत. त्यांच्या ठिकाणी 78% गुण पूर्ण रूपाने आहेत. इतर देवतांच्या ठिकाणी परिमाणात्मक दृष्ट्या तेच गुण कमी आहेत आणि मानव प्राण्यात ते अत्यल्प प्रमाणात आहेत. 78% पूर्णत्वाने या गुणांचा विकास करणे मानव मात्रांच्या पूर्णत्वाचे मोजमाप आहे. जीवांच्या ठिकाणी शिव, विष्णू, भगवान श्रीकृष्ण यांच्या समान गुण असू शकत नाहीत. प्राणी मात्र 78% असलेल्या आपल्यातील गुणांचा पूर्णपणे विकास करून देवत्व प्राप्त करू शकतात, परंतु भगवान शिव, विष्णू किंवा श्रीकृष्ण यांची समानता प्राप्त करू शकत नाहीत. जीव कालांतराने ब्रह्मदेव होऊ शकतो. देवतुल्य जे जीव आहेत ते आध्यात्मिक आकाशातील रहिवासी आहेत. ते हरिधाम किंवा आणि महेशधाम म्हटल्या जाणाऱ्या निरनिराळ्या आध्यात्मिक लोकातील परमेश्वरांचे शाश्वत सहचर आहेत. सर्व आध्यात्मिक ग्रह लोकांच्या वर भगवान श्रीकृष्णांचे धाम आहे, त्याला कृष्णलोक अथवा गोलोक वृंदावन म्हणतात. आणि पूर्ण जीव उपरोक्त 78% गुणांचा पूर्णपणे विकास करून वर्तमान भौतिक शरीर सोडल्यानंतर दिव्य कृष्ण लोकात प्रवेश करू शकतो. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की कशा प्रकारे भगवंतांचे हे वेगवेगळे अवतार जे आहेत त्यांचं विस्तार रूप होतं आणि त्या सर्व अवतारांमध्ये श्रीकृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. एतेचा शुक्लाम पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. प्रभुजी हरे कृष्णा. आहे. प्रभुजी हरे कृष्ण. एक मिनिट प्रभुजी. तर कृपया हा श्लोक पाठ करून घ्या. हा बोला प्रभुजी. प्रभुजी हरे कृष्णा. या श्लोकमध्ये 3 गोष्टी दिलेत. एक आहे अंश, कला आणि पुंस. तर प्रभुजी थोडस समजून सांगू शकता की आपण अंश आणि कला पुंस कसं घ्यायचं, लक्षात कसं समजून घ्यायचं आपण? अंश आणि कला, कला ह्या शब्दाचा भाषांतर जर तुम्ही पाहिलं अंशांश लिहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे जे एक्सप्लेनेशन आपण पाहिलं हे जे आहे हे अंश आणि अंशांश जे आहे याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आहे. त्याच्यासाठीच मी हा पूर्ण चार्ट जो आहे तो एक्सप्लेन करून सांगितलेला आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे इथे आलेलं आहे अंश अवतार किंवा कला अवतार असं वर्ण प्रतिपादन केले. इथेच भगवंतांचे अंश अवतार अथवा कला अवतार आहेत. तर त्यामुळे ह्या अंश अवतार आणि कला अवतार असं वेगळं वेगळं वर्णन आहे. अंश जे आहेत ते म्हणजे आपण पाहतो की कशा प्रकारे हे चतुर रूप आहे, संकर्षण, प्रद्युम्न, अनुरुद्ध, वासुदेव आहेत. त्याचबरोबर लीला अवतार, पुरुष अवतार, गुण अवतार आहेत. त्यात जे अंशांश जे आहेत ज्यातला आपण विभूती म्हणतो, आधीच्या श्लोकामध्ये आपण त्याचं वर्णन पाहिलं. त्या विभूतीमध्ये वेगवेगळे देवी देवता आहेत, म्हणजे ब्रह्मचंद्र, इंद्र, सूर्य असू शकतात किंवा बाकीचे जे काही अवतार आहेत ते विभूती जे आहेत हे अंशांश जे आहेत, ज्याला इथे कला अवतार म्हणून म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि पुंस प्रभुजी, पुंस जे आहे हे परमसत्य आहे. हे परमसत्याचे हे विभाजन केलेले, परमसत्याचे कला अवतार आणि अंश अवतार असे फरक आहे असं सांगण्यात आलेलं आहे. एते च अंश कला पुंस असे शब्द आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला. त्याच्यामध्ये कला आणि कला अवतार आणि अंश अवतार हे परमसत्यापासून येतात. आणि हे परमसत्य म्हणजे कृष्णस्तु भगवान स्वयं. ते हे परमसत्य जे आहेत हे भगवान श्रीकृष्ण स्वतः आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. ओके गुरुजी, थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर कुठलाही शास्त्र जे असतं त्याचं फलश्रुती असते. तशाच प्रकारे इथे आपल्याला कळालंय की भगवंत श्रीकृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. हरी बोल. हे कळाल्यानंतर मग त्याची फलश्रुती काय, हे ज्या व्यक्तीला समजलंय त्याची फलश्रुती काय. आज मी कुंजहरीमध्ये भागवतम क्लास देत होतो,
तर त्याच्यामध्ये एक मुद्दा मी मांडत होतो की की कशा प्रकारे व्यक्ती मायाचा प्रभाव जो आहे त्याच्यात माया अपहृत ज्ञानावरती चर्चा होती आणि मायाच्या प्रभावामध्ये जो आहे हा प्रत्येक व्यक्ती असतो आणि त्यामुळे कोणते कोणते व्यक्ती मायाच्या प्रभावात असतात तर 3 गोष्टी मी सांगत होतो त्याच्यामध्ये. एक होती ती म्हणजे जो व्यक्ती भगवंतांना मानत नाही, जो नास्तिकवादी व्यक्ती आहे आणि तो फक्त आपलं स्वतः जीवन इंद्रिय भोगामध्ये लावतो. दुसरा व्यक्ती जो आहे हा स्वतःला भगवंत म्हणतो, अतिशय भयंकारी आहे की तो स्वतःला भगवंत म्हणून मायेच्या खूप मोठ्या प्रभावाखाली. आणि तिसरा व्यक्ती ज्याला कळतं कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, पण त्यानंतर तो कृष्णांना सोडून इंद्रिय भोगामध्ये लागतो. तो अतिशय मायेच्या प्रभावाखाली आहे आणि अतिशय दुर्भाग्यशाली आहे. पण त्यामध्ये एक गोष्टही समजणं गरजेचं आहे, जो कोणी कृष्णाला समजतो आणि कृष्णाला भजन करायला सुरुवात करतो, जरी तो अपिच्छेत्सु दुराचारो भजन्ते माम अनन्य भाग, याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलंय की माझा भक्त जो आहे हा माझी पूजन करताना त्याच्याकडून काहीतरी दुराचार होतो, अतिशय काहीतरी वाईट कार्य होतं, पण त्यानंतर तो पुन्हा माझ्या सेवेमध्ये येतो. आणि जेव्हा तो माझ्या पूर्ण सेवेमध्ये येतो, साधुरेव समंतव्य, मी त्या व्यक्तीला साधू मानतो. तर हा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे त्यांनी भक्तीचा स्वीकार केलाय पण त्यानंतर कृष्णाला सोडलाय, हे अतिशय दुर्भाग्यशाली कालावधी आहे मायेच्या प्रभावात आल्यामुळे. पण कृष्ण असे आहेत की जरी भक्तांनी जरी सोडण्याचा प्रयत्न केला, एखाद्याने कृष्ण मी भगवंतांना शरणागत जातो हे कोणी म्हटले तर भगवंत त्याला सोडत नाहीत, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे काही कालांतराने तो पुन्हा भगवंतांकडे येणार आहे, पण त्या कालावधीमध्ये तो मायेच्या प्रभावाखाली जातो आणि तो कालावधी जो आहे तो अतिशय दुर्भाग्यशाली कालावधी आहे, हेही फार महत्त्वाचं आहे. तर इथे सांगण्यात आलेलं आहे की जो कोणी भगवंतांना जाणतो त्याचं काय होणार आहे. ऐकलंय असं काही श्लोक तुम्ही? जो कोणी भगवंतांना योग्य प्रकारे जाणतो त्याचं काहीतरी होतं. भगवद्गीतेत ऐकलंय भक्तिशास्त्रीमध्ये काही श्लोक असं? पुनर्जन्म न विद्यते असं बऱ्याच वेळा ऐकलंय, पण त्याचं पूर्ण श्लोक काय? नाही, ये यथमं प्रपद्यन्ते किती भयंकर आहे. आब्रह्म भुवन लोक पुनर्वर्तिनो अर्जुन मामुपैत्य तू कोणते पुनर्जन्म न विद्यते. एकच मिनिट. ये यथमं प्रपद्यन्ते मध्ये भगवंत सांगतात ज्या प्रकारे तुम्हाला भजतोस त्या त्या प्रकारे, टिट फॉर टॅट येते तिथे. जन्म कर्मच मे दिव्यम. हा, जन्म कर्मच मे दिव्यम यो बरोबर. वेत्ति जन्म तत्त्वतः. कर्मच मे दिव्यम एवं यो वेति तत्वतः. भगवंतांचा जन्म तत्त्वादेह आणि कर्म पुनर्जन्म जे आहे, नैति मामेति सो अर्जुन. धन्यवाद. भगवंतांचा जन्म जो आहे आणि कर्म जे आहे हे अतिशय दिव्य आहे. जन्म कर्मच मे दिव्यम, भगवंत सांगतात माझं जन्म आणि कर्म अतिशय दिव्य आहे. भगवंत स्वतः सांगतात जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेति तत्वतः. जो या गोष्टीला तत्वतः जाणतो, जो या गोष्टीला जसं आहे तसं योग्य प्रकारे तत्वानुसार जाणतो, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति, अशा व्यक्तीचा पुन्हा जन्म जो आहे हा होणार नाहीये. तर त्यामुळे भगवंतांना कृष्ण जे आहे ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि ह्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा मी दास आहे, मला त्यांना शरणागत जायचं हे कोणी जाणतो तो श्लोक क्रमांक 29 मध्ये त्याला फलश्रुती प्राप्त होते. जन्मगुह्यम भगवतो य एत प्रयतो नरा सायं प्रात गुणर्भक्ता दुःख ग्रामाधिमुच्यते. दुःख ग्रामाधिमुच्यते, तो सर्व दुःखातून, दुःख ग्राम जे दुःखाचं जे गाव आहे त्याचं उमुच्यते, ते पूर्णपणे नाश होतो, त्याचं पूर्णपणे उन्मूलन होतं, पूर्णपणे निघून जातं. कशामुळे? सायाम प्रात गुणर्भक्त्या, तो जो आहे भक्तीने प्रातःकाळी म्हणजे संध्यासमयी म्हणजे नेहमीच भगवंतांचं गुणगान करतो, गायन करतो, पठन करतो, गुणनन भगवंतांचं गुणगान करतो भक्तीने. जन्म गुह्यम रहस्यम, जन्म गुह्यम भगवतो, तर भगवंतांचं जन्म आणि कर्म जे आहे हे गुह्य आहे, हे रहस्य जो व्यक्ती जाणतो आणि भगवंतांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना जाणतो, असा नर जो आहे, असा व्यक्ती जो आहे, असा मनुष्य जो आहे, हा एकाग्र चित्ताने प्रत्येक संध्येला माझं स्मरण करतो आणि माझं गुणगान करतो, माझं गायन करतो. आणि असा व्यक्ती जो आहे त्याच्या जीवनातले सर्व दुःख जे आहे, दुःख ग्रामात विमुच्यते, त्यांच्या जीवनातले दुःख आहेत त्यांचा समूळ नाश होतो. जो मनुष्य भाषांतर भगवंतांच्या गुह्य अवताराच्या कथेचे प्रातःकाली आणि सायंकाली भक्तीने गायन पठण करतो, त्याची जीवनातील सर्व दुःखांपासून सुटका होते. आणि त्यामुळेच प्रभुपादांनी सुद्धा जो पूर्णपणे दिवसभराचा कार्यक्रम बनवलेला आहे, त्याच्यामध्ये सकाळी भागवतम आहे,
आणि संध्याकाळी भगवद्गीता क्लास असं प्रभुपादांनी ठेवलं होतं. तुलसी आरती, गौर आरती, भगवद्गीता क्लास असं संध्याकाळचा रोजचा प्रोग्राम असायचा. आणि त्यामुळेच भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात की तुम्ही तुमचं मन जे आहे त्या मनाला सकाळी चपलेने जोडायचं आणि संध्याकाळी झाडून मारायचं. अशा प्रकारे रोज सकाळी जो आहे नित्यम भागवत सेवा, रोज सकाळी जप करणे, मंगलारती करणे, भागवत श्रवण करणे आणि संध्याकाळी पुन्हा गौर आरती, भगवद्गीता क्लास, तुलसी पूजा या गोष्टी करणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे जो व्यक्ती सकाळी आणि संध्याकाळी या गोष्टी करतो तो व्यक्ती जो आहे आपल्या जीवनातले सर्व दुःखांपासून सुटका करतो. कोणाकोणाला पाहिजे दुःखापासून सुटका? तुम्ही सुटका झालेली तुमची सर्वांची. ठीक आहे, ठीक आहे. तात्पर्य वाचा लगेच पटकन. श्यामानंद प्रभूजी वाचा. श्यामानंद प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. तात्पर्य: भागवत गीतेत भगवंतांनी अशी घोषणा केली आहे की ज्या मनुष्याला भगवंताच्या दिव्य जन्माची आणि कर्माची तत्वे समजतात तो या भौतिक मानवी शरीरातून मुक्त झाल्यानंतर भागवत धामात प्रवेश करतो. म्हणून केवळ या भौतिक जगातील भगवंताच्या अवताराच्या रहस्यमय वस्तुस्थिती नुसती समजून घेण्याने ते ज्ञान मनुष्याला भौतिक बंधनातून मुक्त करू शकते. म्हणून सामान्य लोकांच्या कल्याणाकरता भगवंताने प्रगट केल्याप्रमाणे त्यांचा जन्म आणि कर्म ही सामान्य नाहीत, ती रहस्यमय आहेत आणि आध्यात्मिक भक्तीने त्या विषय वस्तूत सखोल जाण्याचा जे प्रयत्न करतात त्यांनाच हे रहस्य समजते. अशा रीतीने मनुष्याला भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त होते. म्हणून असा उपदेश केलेला आहे की जो कोणी भगवंताच्या निरनिराळ्या अवताराच्या प्रगट्याचे वर्णन करणाऱ्या भागवताच्या अध्यायाचे प्रामाणिकपणे आणि शुद्ध भक्तीने पठण करतो त्याला भगवंताचे जन्म आणि कर्म याच्या अंतराचे यथार्थ ज्ञान होऊ शकते. विमुक्ती हा शब्द असे दर्शवतो की भगवंताचा जन्म आणि त्यांची कर्मे ही सर्वोच्च दिव्य आहेत. तसे जर नसते तर केवळ त्यांचे पठण करून मनुष्याला मुक्ती मिळाली नसती. म्हणून भगवंताच्या जन्म आणि कर्मे ही रहस्यमय आहेत आणि म्हणून जे लोक प्रेम सेवेच्या भक्तीच्या निर्धारित नियमाचे पालन करीत नाहीत त्यांना भगवंताच्या जन्म आणि कर्म यांच्या रहस्यात प्रवेश करण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तशा प्रकारे इथे ही जी फलश्रुती आहे त्याच्यामध्ये भगवंतांचं हे रहस्यमय परम गुह्यम परम पवित्रम परमम भवान. अरे कसं काय विसरलो? परम गुह्यम पवित्रम परमम भवान. व्हॉट इज दिस श्लोका? राजविद्या राजगुह्यम. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम. हे जे ज्ञान आहे हे राजविद्या आहे, हे अतिशय गुह्य ज्ञान आहे. कशाबद्दल? भगवंत श्रीकृष्ण जे आहे ते पूर्ण पुरुषोत्तम आहेत, हे अतिशय गुह्य ज्ञान आहे, सर्वांना मिळत नाही. ही राजविद्या आहे, सर्व विद्यांचे राजा आहेत आणि अतिशय पवित्र करणारे. पवित्रम इदम उत्तमम हे जे आहे हे सर्वांना पवित्र करणारं असं ज्ञान आहे. आणि अशा पवित्र ज्ञानामध्ये जो कोणी या गोष्टीला या रहस्याला जाणतो आणि त्याचं गुणगान करतो तो पुनर्जन्म न विद्यते. त्याच्या जीवनात कसल्याही प्रकारचे दुःख राहणार नाही आहेत. सर्व दुःखातून त्याचा समूळ दुःखांचा जो आहे त्याच्या जीवनातून नाश होणार आहे. हे सांगितल्यानंतर पुढे इथे शौनक ऋषींना सुत गोस्वामी जे आहेत हे सांगतायत की काही वेळापूर्वी आपण भगवंतांच्या विराट रूपाचं वर्णन केलं होतं. कोणाला तिथे प्रश्न पडला असणार आहे की प्रभूजी ते विराट रूप अचानक आलं गेलं, पण त्यांचं कुठेच विस्तार नाही आहे, कुठेच वर्णन नाही आहे. तर त्यामुळे इथे लगेच सांगतायत की ते विराट रूप जे आहे हे भौतिक आहे आणि हे मायाशक्तीच्या कल्पनेतून आलेलं रूप आहे. आणि हे रूप जे आहे हे जे नास्तिकवादी आहेत त्यांचं परिवर्तन करण्यासाठी, त्यांना भगवंतांच्या विशेष शक्तीची जाण करून देण्यासाठी हे विराट रूप आहे. पण हे विराट रूप जे आहे हे भौतिक स्तरावरती आहे, हे आध्यात्मिक स्तरावरती असं कोणतंही भगवंतांचं रूप नाही आहे. आध्यात्मिक स्तरावरती भगवंतांचं एक स्वतःचं असं रूप आहे, पण ते विराट रूपाच्या प्रमाणे नाही आहे. ते विशेष आहे, शक्तिशाली आहे, पण ते विराट रूपासमान नाही आहे. तर हे कल्पनेतून आलेलं किंवा हे जे आहे हे नास्तिकवादी व्यक्तींचं परिवर्तन करण्यासाठी, जे राक्षसी स्वरूपाचे व्यक्ती त्यांचं परिवर्तन करण्यासाठी आलेलं.
असं सांगत इथे पुढचा श्लोक सांगितलाय, श्लोक क्रमांक 30. एतद् रूपं भगवतो एतत् रूपं भगवतः अरूपस्य चिदात्मनः रूपस्य चित आत्मनः माया गुणैर्विरचितं मायागुणे विरचितं महत् आदिभिः आत्मनि. महत् आदिभिः आत्मनि. भाषांतर: भगवंतांच्या भौतिक जगतात प्रकट होणाऱ्या विराट रूपाची कल्पना कल्पित आहे. या रूपाची कल्पना कमी बुद्धींच्या लोकांना आणि नवसाधकांना भगवंतांच्या रूपाबद्दल माहिती करून घेण्यासाठी व त्या वास्तविकतेशी समजून घेण्यासाठी आहे, परंतु वास्तविकपणे भगवंतांना भौतिक रूप नाही. तर हे जे आहे कशा प्रकारे भौतिक शक्ती, भगवंतांची बाह्यरंग शक्ती जी आहे, मायाशक्ती, त्यांच्यापासून हे रूप येतं आणि हे रूप जे आहे हे फक्त अल्पबुद्धी आणि नास्तिकवादी किंवा नवसाधकांना भगवंतांच्या शक्तीचं वर्णन करून देण्यासाठी इथे वर्णन करण्यात आलेलं आहे. तात्पर्य: भगवंतांची विश्वरूपाची जी कल्पना केली आहे त्या रूपाचा उल्लेख खास करून भगवंतांच्या विविध अवतारांबरोबर केलेला नाही, कारण उपरोक्त सर्व अवतार दिव्य असून दिव्य विग्रहांच्या ठिकाणी भौतिकतेची आंशिक छटा देखील नाही. भगवंतांच्या ठिकाणी बद्ध जीवांवर देह आणि आत्मा यांच्यात काही भिन्नता नाही. विराट रूपाची कल्पना प्राथमिक स्तरातील अध्यात्मवाद्यांसाठी उपासनेकरता आहे. त्यांच्याकरिता भौतिक विराट रूप प्रस्तुत केलेले आहे. विराट रूपाचे वर्णन द्वितीय स्कंधात केले जाईल. विराट रूपात निरनिराळ्या ग्रहलोकांच्या ज्या भौतिक अभिव्यक्ती आहेत त्या भगवंतांच्या करचरणांदी अवयवांना कल्पित केलेल्या आहेत. वास्तविकपणे अशा स्वरूपाची वर्णने नवसाधकाकरता आहेत. नवसाधकांना भौतिक प्रकृतीच्या पलीकडे कोणत्याही गोष्टीच्या अस्तित्वाची कल्पना करता येत नाही. तर हे विराट रूप विशेष करून काय आहे, कारण या भौतिक प्रकृती जी आहे त्याच्या पलीकडे त्यांना कसलाही विस्तार करता येत नाही. पुढच्या श्लोकात आपण पाहणार आहोत, श्लोक क्रमांक 31 मध्ये सुद्धा त्याचं पुढे वर्णन करण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे जे मेघ आहेत किंवा जो आकाश आहे त्याच्यावर पलीकडे काय हे समजू शकत नाहीत ही नवसाधक किंवा ज्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे पण पूर्ण कल्पना नाही आहे. भगवंतांविषयी ही प्राकृत धारणा आहे, तिचा उल्लेख भगवंतांच्या वास्तविक रूपांच्या सूचित केलेला नाही. परमात्मा रूपाने भगवंत सर्व भौतिक स्तरांच्या अंतरात विद्यमान आहेत, अनूत देखील आहेत, परंतु भगवंत यांनी आणि जीवांबाबत अशी बाह्यकारी भौतिक शरीराची केलेली धारणा केवळ कल्पितच आहे. बद्ध जीवांची वर्तमान रूपे देखील वास्तविक नाहीत. निष्कर्ष असा की भगवंतांची विराट रूपातील प्राकृतिक धारणा काल्पनिक आहे. भगवंत आणि आत्मे दिव्य स्वरूपी आहेत, त्यांना त्यांची मूळ दिव्य शरीरे आहेत. तर भगवंत आणि आत्मे सांगितलेत म्हणजे जीवात्मा यांचं मूळ रूप आहे आणि मूळ रूप जे आहे हे दिव्य आहे. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो स्पिरिट सोल म्हणतो, जो आत्मा आहे त्याला मराठीत काय म्हणतात, दिव्य आत्मा, तो त्याचं दिव्य रूप आहे. पण त्याच्यावरती आता सध्या भौतिक आच्छादन असल्यामुळे तो दिव्य आत्म्याचं दिव्य रूप दिसत नाही आहे. जसं उदाहरण दिलं जातं की एखाद्या ठिकाणी धूर पेटलाय म्हणजे तिथे त्याचा अग्नी आहे, जेव्हा तो धूर दूर होईल त्यावेळेस तो अग्नी जो आहे हा प्रज्वलित अग्नी दिसणार आहे. तशाच प्रकारे जीवात्मा जो आहे याचं दिव्य स्वरूप जे आहे हे नेहमी दिव्य आहे, पण दुर्भाग्याने त्याच्यावरती आच्छादन आलेलं. म्हणजे एखादं लोखंड जे आहे हे काही कालावधीसाठी जर वर्षभरासाठी जरी ऊन पाऊस वाऱ्यात असं उघड्यावरती ठेवलं तर त्याच्यावरती गंज चढतो आणि तो गंज एवढा चढतो की आतमध्ये लोखंड आहे किंवा ते लोखंडाचा जो गुणधर्म आहे तो दूर होऊन जातो आणि त्याच्यावरती काहीतरी वेगळंच काळं रूप आहे. मग त्यासाठी त्याला घासावं लागतं, ते साफ करावं लागतं, त्यानंतर लोखंडाचं जे ओरिजिनल रूप आहे ते बाहेर येणार. तशाच प्रकारे जीवात्म्यावरचं जे कव्हरिंग जेव्हा जाईल तो जीवात्मा जो आहे हा दिव्य आहे हे समजून येणार आहे. पण दुर्भाग्याने जे अल्पज्ञानी असतात किंवा अल्पबुद्धीचे व्यक्ती जे आहेत हे जे दिव्य रूप आहेत हे जाणू शकत नाही किंवा भगवंतांचा दिव्य स्तर जो आहे हे जाणू शकत नाही. प्रभुपादांनी फार महत्त्वाचं पॉईंट सांगितलं तात्पर्यामध्ये की भगवंतांचे हे अवतार दिव्य असून दिव्य विग्रहांच्या ठिकाणी भौतिकतेची आंशिक छटा देखील नाही. त्यामुळे भगवंतांचा जो दिव्य रूप आहे, मग नरसिंह, वामन, कुर्म, परशुराम, जे काही भगवंतांचे वेगवेगळे रूप आहेत आपण आता चर्चा केली, याच्यामध्ये भौतिकतेची कसलीही आंशिक छटा सुद्धा नाहीये. याच्यामध्ये भौतिक कुठलीच गोष्ट नाहीये.
पण हे विराट रूप जे आहे हे भौतिक आहे. आणि हे भौतिक काय आहे? कारण ह्या भौतिक संसारामधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याचनुसार एखादा नवसाधक जो आहे हा भगवंतांना समजू शकतो. म्हणजे बरेच असे व्यक्ती असतात ते वृक्षांची पूजा करतात, बरेच असे व्यक्ती आहेत हे निसर्गाची पूजा करतात किंवा प्रकृतीची पूजा करतात. ते म्हणतात की प्रकृती जी आहे किंवा हे काहीतरी दिव्य शक्ती आहे, पण ही दिव्य शक्ती काय आहे, ही प्रकृती काय आहे, हे फक्त ह्या भौतिक जगताबद्दलच आहे तेवढ्यातच ते समजू शकतात. त्याच्या पलीकडे जाऊन ते इमॅजिन करू शकत नाही किंवा ते समजू शकत नाही. आणि त्याच्यासाठी हे विराट रूप जे आहे हे भगवंतांचं विशेष अवतार आहे. हे भगवंतांच्या बाह्यरंग शक्तीपासून आलेला एक्सपान्शन आहे. विराट रूप जे अर्जुनाला दाखवते. आणि विशेष करून आणखीन विराट रूपाची खूप चर्चा आहे. म्हणजे कशा प्रकारे ह्या विराट रूपामध्ये सुद्धा हा निसर्गाचं वर्णन केलेलं आहे की नदी नाले जे आहेत ह्या कशा वाहिन्या आहेत त्यांच्या शरीरातल्या, पर्वत जे आहेत हे काय आहेत, त्यांच्या ह्या पर्वतांवरची झाडं म्हणजे त्यांच्या अंगावरची केस आहेत, शरीरावरचे उंचावलेले भाग जे आहेत ते पर्वताचे भाग, वेगवेगळे भाग आहेत. असं सुद्धा त्या विराट रूपाचं एक प्रकृती म्हणून सुद्धा वर्णन केलेलं आहे. कारण तो त्या गोष्टीला भौतिक रूपानेच पाहू शकतो. त्यामुळे प्रभुपाद सांगतायत दुसऱ्या स्कंदामध्ये आपण त्या सर्व गोष्टींची चर्चा करणार आहे. तर त्यामुळे हे विराट रूपाचं तशाही प्रकारचं विस्तार आणि एक्सप्लेनेशन जे आहे हे दुसऱ्या स्कंदात येतं आहे, आपण पाहणार आहोत. हा, कारण हे भौतिक शक्तीच्या अधीनतेत आहे ना, त्यामुळे बहिरंग शक्ती जी आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. श्लोक क्रमांक 31. यथा नभसी मेघिघो यथा नभसी मेघौघो यथा नभसी मेघ ओघः रेणुर्वा पार्थिवो निले रेणु वा पार्थिव अनिले एवं दर्शरी दृश्यत्वम् एवं द्रष्टरी दृश्यत्वम् आरोपितम् अबुद्धिभिः अल्पज्ञ लोकांच्या बद्दल वर्णन करण्यात आलेले. भाषांतर. वायू हा मेघ आणि धूळ यांना वाहून नेतो. वारा आल्यानंतर आकाशातले ढग आणि जी धूळ आहे तिकडून तिकडे वाहते. परंतु अल्पज्ञ लोक म्हणतात की आकाश मेघाच्छित आहे. ते जे आहे आकाशाला काय म्हणतात? हे जे ढग आहेत त्यालाच आकाश म्हणतात. आकाश जे आहे हे वेगळं आहे, त्याचं स्तर वेगळं आहे, वेगळं रूप आहे, काही आहे ते मानत नाही. ते जे ढग आले समोर म्हणजे आकाश आहे, त्यालाच आकाश मानतात. आणि हवा दूषित आहे त्याचप्रमाणे ते लोक सुद्धा प्राकृत शरीरांच्या कल्पना आत्म्यावर लादतात. आणि अशाच प्रकारे या प्राकृत जे गोष्टी आहेत त्यांना ते आपल्या म्हणजे भौतिक गोष्टी ज्या आहेत बेसिकली त्या गोष्टींना आत्म्यावरती लादण्याचा ते प्रयत्न करतात. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी आत्मा जो आहे हे सर्व काही शरीरालाच ते आत्मा मानतात. किंवा आत्मा जो आहे हा दिव्य आहे, त्याचं दिव्य रूप आहे, त्याचं दिव्य स्थान आहे, या गोष्टीला ते मान्य करत नाहीत. आणि त्याचमुळे भगवंत सुद्धा दिव्य आहेत, भगवंतांचंही दिव्य स्थान आहे, दिव्य रूप आहे, याही गोष्टीला ते पूर्णपणे मानू शकत नाहीत. का? कारण त्यांच्यासाठी आकाश म्हणजेच मेघ आहे. जे ढग जे आलेले आहेत तेच आकाश आहे त्यांच्यासाठी. पण ढगांच्या पलीकडे आकाश आहे हे ती गोष्ट समजू शकत नाही. त्याच प्रकारे या भौतिक स्तराच्या पलीकडे आध्यात्मिक स्तर आहे. तो आध्यात्मिक स्तर जो आहे हे असे अल्पबुद्धीचे व्यक्ती जे आहेत हे समजू शकत नाहीत. आणि त्यामुळे ते बऱ्याच वेळा ह्या आत्म्यावरती विशेष करून अशा भौतिक गोष्टींचा लादण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी आत्मा जो आहे हा शरीर किंवा शरीराच्या निगडीत गोष्टी आहेत त्याच आहेत असं त्यांचं हे अल्पबुद्धीचे व्यक्ती समजतात. पण हे तसं नसून आत्मा जो आहे हा स्पिरिट सोल आहे, जो दिव्य आत्मा आहे, दिव्य स्तरावरती आहे. तात्पर्य वाचा. प्रिया गरुड माताजी वाचा तात्पर्य. प्रिया माताजी. हरे कृष्णा. तात्पर्य. येथे आणखी असे निश्चित केले आहे की भगवंत सर्वतः दिव्य आहेत. त्या भगवंतांना आपण आपल्या भौतिक नेत्रांनी आणि इंद्रियांनी समजणे शक्य नाही. भौतिक शरीरात जे अप्राकृत स्फुल्लिंग आहे त्याचा सुद्धा आपल्याला शोध लागत नाही. आपण जीवाच्या बाह्य आवरणाकडे अथवा सूक्ष्म मनाकडे पाहतो, परंतु शरीरातील दिव्य स्फुल्लिंग आत्मा पाहू शकत नाही. जीवांच्या उत्पत्ती स्थूल शरीरावरून स्वीकारावी लागते. त्याप्रमाणे ज्यांना आपण वर्तमानच्या चर्मचक्षूंनी आणि इंद्रियांनी भगवंतांना पाहावयाचे आहे आणि जाणावयाचे आहे त्यांनी सर्वतः बाह्य रूपाचे विराट रूप नामक प्रचंड स्वरूपाचे ध्यान करावे. उदाहरणार्थ, कोणी प्रतिष्ठित मनुष्य मोटारीतून जातो तेव्हा मोटार सहजपणे पाहता येते. मोटारीद्वारेच आपण त्याचा परिचय करून घेत असतो. राष्ट्रपतीची गाडी पाहून ते बाहेर जात असल्याचे स्पष्ट होते. त्यावेळी गाडीचा परिचय हाच आतील व्यक्तीचा परिचय असतो. त्याचप्रमाणे
ज्या अल्पज्ञ मनुष्याला आवश्यक ती योग्यता नसताना परमेश्वराला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा असते, त्याला परमेश्वर जरी अंतर्बाह्य अवस्थेत आहे तरी प्रथम प्रचंड भौतिक विश्वालाच परमेश्वराचे रूप म्हणून दाखविले जाते. मेघ आणि आकाशाचा निळा रंग हे या संदर्भात समजण्यासारखे एक उदाहरण आहे. जरी निळ्या छटेचा आकाशाशी काहीही संबंध नाही तरी आपण आकाश निळ्या रंगाचे आहे असे मानतो, परंतु ही कल्पना केवळ सामान्य जनांकरिता आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे फार छान उदाहरण दिले. राष्ट्रपती जे आहेत ही एक व्यक्ती आहे, पण राष्ट्रपतीची ओळख जी आहे ही गाडीपासून होते. जर गाड्यांचा ताफा चाललेला आहे त्याच्यानंतर कळतं की हे राष्ट्रपती जो आहे हा इथून चाललेला आहे. तर मग ताफ्यालाच जर गाडी किंवा राष्ट्रपतीच्या गाडीलाच हे जे भौतिक दृष्टीने पाहणारे लोक जे आहेत त्या राष्ट्रपतींच्या गाडीलाच राष्ट्रपती म्हणून समजतात, किंवा राष्ट्रपतीची गाडी आहे म्हणून त्यांना राष्ट्रपती आहेत हे समजतं. तर तशाच प्रकारे अशा बाह्य रूपाने पाहणारे जे अल्पबुद्धी व्यक्ती आहेत हे भगवंतांचं दिव्य स्वरूप समजू शकत नाहीत, आणि त्यांच्यासाठी हा विराट रूपाचा विस्तार जो आहे हा भगवंत करतात. तर इथून पुढे श्लोक क्रमांक 32 आहे. याच्यामध्ये सुद्धा पुन्हा आत्म्यावरती चर्चा करण्यात आलेली आहे, आणि ही चर्चा करत असताना सांगण्यात आलेली की कशा प्रकारे एक सूक्ष्म रूप आहे जे या भौतिक किंवा या ग्रॉसला काय म्हणतात स्थूल रूपापेक्षा, हे जे काही स्थूल रूप आहे या स्थूल रूपापेक्षा अभिन्न वेगळं असं सूक्ष्म रूप आहे. त्याची चर्चा जी आहे श्लोक क्रमांक 32 मध्ये करण्यात आली. अतः परम यत् अव्यक्तम अतः परम यत् अव्यक्तम अव्यूढबृहितम अव्यूढः गुणबृहितम एकच मिनिट अव्यूढम गुणबृहितम अव्यक्तम गुणबृहितम अदृश्य अश्रुत वस्तुवात वस्तु अदृष्ट अश्रुत वस्तुत्वात् जीवो यत् पुनर्भव जीव यत् पुनर्भव. या बाह्य रूपाच्या पलीकडे बाह्य रूपहित असे अदृश्य न ऐकलेले आणि अप्रकट सूक्ष्म रूप आहे. जीवांचे स्वतःचेच या सूक्ष्मतेच्या पलीकडचे स्वरूप आहे, नाहीतर त्यांना जन्ममृत्यूचा फेरा नसता. तात्पर्य वाचा प्रिय माताजी, वाचा तात्पर्य. हरे कृष्ण. तात्पर्य: ज्याप्रमाणे विश्वाच्या स्थूल अभिव्यक्तीत भगवंतांच्या विभू शरीराची विश्वरूपाची कल्पना केलेली आहे, त्याप्रमाणे न दिसता, न ऐकता आणि प्रकट न होता अनुभवात येणारे असे देखील एक कल्पित रूप आहे. परंतु वास्तविकपणे शरीराच्या या सर्व स्थूल सूक्ष्म कल्पना जीवांच्या संदर्भात आहेत. जीवांचे अशा स्थूल भौतिक अथवा सूक्ष्म मानसिक अस्तित्वा पलीकडील स्वतःचे दिव्य असे रूप आहे. ज्या क्षणी जीव दृश्य स्थूल शरीराचा त्याग करतो त्या क्षणी स्थूल शरीर अचेतन होते व सूक्ष्म मानसिक क्रिया बंद पडतात. खरे पाहता जीव निघून गेला असे आपण म्हणतो, कारण तो दिसत नाही, ऐकता येत नाही. इतकेच काय, पण गाढ झोपेत असताना स्थूल शरीर निष्क्रिय असते, परंतु श्वासोश्वासावरून जीवाचे शरीरातील अस्तित्व आपण समजू शकतो. म्हणून जीव शरीरातून निघून जातो म्हणजे आत्म्याचे अस्तित्व नाही असे नाही, त्याचे शाश्वत अस्तित्व आहे. तसे नसते तर त्याचे वारंवार जन्म मृत्यू कसे झाले असते. निष्कर्ष असा की भगवंत आपल्या दिव्य रूपाने नित्य अस्तित्वात आहेत. त्यांचे रूप प्राण्यांप्रमाणे स्थूलही नाही आणि सूक्ष्मही नाही. त्यांच्या शरीराची तुलना जीवाच्या स्थूल आणि किंवा सूक्ष्म शरीराशी कधीच करता येणार नाही. भगवंतांच्या शरीराच्या किंवा रूपाच्या अशा सर्व धारणा कल्पित आहेत. जीवांचेही स्वतःचे असे शाश्वत दिव्य रूप आहे. केवळ भौतिक दूषणांमुळे ते बंधनात पडले आहेत. हरे कृष्ण. तर आपण इथे पाहतो कशा प्रकारे हे जे बाह्य रूप आहे जे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. जर आत्म्याचं वर्णन केलं तर इथे आता आत्मा आणि परमात्मा ह्या दोन्ही गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आत्म्याचं वर्णन केलं तर बाह्य रूप जे आहे तिथं सांगितलं ह्या बाह्य रूपाच्या पलीकडे बाह्य रूपहित असे अदृश्य रूप आहे. तर हे बाह्य रूप जे आहे याला आपण स्थूल रूप म्हणतो, स्थूल शरीर म्हणतो. या स्थूल शरीराच्या आतमध्ये अदृश्य असं सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म शरीर कशापासून बनलंय? सटल बॉडी, मन, बुद्धी आणि अहंकार याच्यापासून सूक्ष्म शरीर बनलेलं आहे. तर हे सूक्ष्म शरीर जे आहे कोणाला दिसतं का? मन, बुद्धी आणि अहंकार कोणी बघितलं आतापर्यंत? त्यामुळे त्याला अदृश्य म्हणून सांगितलेलं आहे.
तर या बाह्य रूपाच्या पलीकडे अदृश्य असं सूक्ष्म शरीर आहे आणि या सूक्ष्म शरीराची चर्चा केलेली आहे. पण अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर या दोन्हीही गोष्टी ज्या आहेत ह्या भौतिक आहेत. या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या नाशवंत आहेत. या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या ज्या आहेत भौतिक स्तरावरती आहेत आणि त्या आध्यात्मिक स्तरावरती नाही आहेत. आध्यात्मिक जो आहे, दिव्य जो आहे, आध्यात्मिक आत्मा जो आहे तो आत्मा आहे. आणि तशाच प्रकारे दुर्भाग्याने अशा अल्पबुद्धीचे व्यक्ती जे आहेत हे भगवंतांना सुद्धा हे अशा भौतिक स्तरावरती आणण्याचा प्रयत्न करतात किंवा भगवंतांना भौतिक दृष्टीनेच पाहतात. मग हे बाह्य रूपात जे दिसणाऱ्या गोष्टी आहेत किंवा त्याच्यापेक्षाही पलीकडे सूक्ष्मरित्या काही गोष्टी आहेत, ह्या सूक्ष्म गोष्टींनाच ते सांगण्याचा काहीतरी शक्ती आहे, काहीतरी शक्ती असं समजण्याचा प्रयत्न करतात. पण भगवंतांचं जे दिव्य रूप आहे त्याला ते जाणू शकत नाहीत. याचं वर्णन या श्लोकात करण्यात आलेलं आहे. त्यामुळे निष्कर्ष असा की भगवंत आपल्या दिव्य रूपाने नित्य अस्तित्वात आहेत आणि त्यांचे रूप प्राण्यांप्रमाणे स्थूलही नाही, सूक्ष्मही नाही. त्यांच्या शरीराची तुलना जीवांच्या स्थूल किंवा सूक्ष्म शरीराशी कधीच करता येत नाही. भगवंतांच्या शरीराच्या किंवा रूपांच्या अशा सर्व धारणा कल्पित आहेत. जीवांचेही स्वतःचे असे शाश्वत दिव्य रूप आहे. केवळ भौतिक दूषणांमुळे ते बंधनात पडलेले आहेत. ठीक आहे. श्लोक क्रमांक 33 आणि 34 पाहूयात. कशा प्रकारे इथे ब्रह्मन जे आहे त्यांचा साक्षात्कार आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे, ब्रह्मदर्शनाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर जीवात्म्याची जी स्थिती आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. जीवात्म्याची जी ओरिजिनल स्थिती आहे, कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन, याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. श्लोक क्रमांक 33. यत्र मे सद सुदुप्पे यत्र इमे असत रूपे प्रतिषिद्धे स्वसंविदा प्रतिषिद्धे स्वसंविदा अविद्यया आत्मनि कृते अविद्यया आत्मनि कृते इति तत् ब्रह्मदर्शनम. इति तत् ब्रह्मदर्शनम. भाषांतर. जेव्हा आत्मसाक्षात्काराने असे समजते की विशुद्ध स्वरूपातील आत्म्याचा या स्थूल आणि सूक्ष्म शरीरांशी काहीच संबंध नाही, त्यावेळी स्वतःचे आणि भगवंतांचे दर्शन होते. तद ब्रह्मदर्शनम. ज्यावेळेस व्यक्तीला हे समजतं, या स्थूल आणि सूक्ष्म शरीराच्या पलीकडे जाऊन जाण्याचा तो प्रयत्न करतो, तर त्यावेळेस त्याला स्वतःचे म्हणजे आत्म्याचे आणि भगवंतांचे दर्शन होते. आणि अशा प्रकारे अविद्या जी आहे, अविद्येचं आच्छादन दूर होऊन जातं आणि असा व्यक्ती आत्म्यामध्ये आणि भगवंतांमध्ये जे रूप आहे याचं ब्रह्मदर्शनम, परमसत्याचे दर्शन जे आहे हे त्याला होते. आता इथे परमसत्याचं दर्शन जे आहे त्याच्याबद्दल वर्णन करताना विशेष करून भगवंतांची जी शरीराची कांती जी आहे त्याला ब्रह्मण असं म्हटलं जातं, त्याचंही त्याला जाण होते की तेव्हा त्या व्यक्तीला त्याचं समज येते की बाबा एक दिव्य अशी ज्योत आहे, दिव्य असा तो प्रकाश आहे. त्या प्रकाशाचं त्याला दर्शन होतं किंवा असं आपण लिटरली मिनिंग जो आहे म्हणजे जसा तसा आहे तद ब्रह्मदर्शनम असं आपण समजू शकतो. आणि त्याच्याच व्यतिरिक्त ब्रह्म जे आहे म्हणजे परमसत्य आहे आणि या परमसत्याचे 3 फीचर्स आहेत, ते 3 प्रकार आहेत. ते म्हणजे ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान असं आहे. आणि त्यामुळे प्रभुपाद भाषांतर करताना सांगतात भगवंतांचे दर्शन होते. तिथे जे आहे ब्रह्म या शब्दाचा अर्थ सांगताना भगवंत असा प्रभुपाद इथे आपल्याला सांगत आहेत. ठीक आहे. तात्पर्य. हरे कृष्ण प्रभूजी, एक शंका वाटते. हा बोला. जर मग दिव्य भक्ताला म्हणजे तो गोलोक धाम मध्ये गेला तर त्याला मन बुद्धी अहंकार राहत नाही, याचा अर्थ असा झाला. भौतिक मन बुद्धी अहंकार राहत नाही प्रभूजी त्याला. आध्यात्मिक रूपामध्ये भगवंतांच्या बरोबर जेव्हा कोणी व्यक्ती जो आहे तर त्याच्यामध्ये जो अहंकार आपण पाहतो भौतिक स्तरावरचा तो जो आहे हा मिथ्या अहंकार असतो. पण एक दिव्य अहंकार म्हणू शकतो त्याला, त्यामध्ये अहमपणा नसतो पण त्याला इगो असं म्हटलं जातं. इगोला सात्विक इगोला काय म्हणतात, म्हणजे जो ट्रू इगोला काय म्हणतात मराठीमध्ये? अहंकार. अहंकार. शुद्ध अहंकार. अहंकार आणि मिथ्या अहंकार असा प्रकारे. तशाच प्रकारे मन आणि बुद्धी जी आहे ही पूर्णपणे कृष्णमय ज्ञानाने युक्त असते आणि त्याला कृष्ण चैतन्य पूर्णपणे असते. आणि त्याचबरोबर मन जे आहे हे पूर्णपणे निर्मळ झालेलं असतं आणि त्यामुळे त्याला भौतिक स्तरावरती आपण समजू शकणार नाहीये.
आध्यात्मिक जगतामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांचं हे मन, बुद्धी, अहंकार हे सटल शरीर असतं का, हे सूक्ष्म शरीर असतं का, हा जर तुमचा प्रश्न असेल तर तिथं हे सूक्ष्म शरीर जे आहे ह्या भौतिक रूपासाठी गरजेचं आहे, पण त्याचबरोबर आध्यात्मिक रूपामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला मन, बुद्धी आणि अहंकार जो असतो तो असतो, पण तो पूर्णपणे आध्यात्मिक स्तरावरती असतो, तो पूर्णपणे ते दिव्य स्तरावरती असतो. मग तिथे गेल्यानंतर त्यात भगवंत आपल्यालाही तसंच रूप असतं का, बाह्य रूप, सूक्ष्म रूप आणि आत्मा हे तसं आपण समजू शकणार नाही आहे, कारण आध्यात्मिक रूपाबद्दलची जाण आपल्याला होती पण त्याचा विसर पडला आहे. माझंही कुठे एक्झॅक्टली वाचण्यात आलेलं नाही की तिथेही अशाच प्रकारचं बाह्य रूप, मग सूक्ष्म रूप आणि त्यानंतर आत्मा असतो का, असं वर्णन नाही आलेलं माझ्या वाचण्यामध्ये कुठे. पण तिथे सुद्धा शुद्ध मन, त्याचबरोबर योग्य प्रकारची आध्यात्मिक बुद्धी आणि त्या अहंकार या गोष्टी असतात, हे ऐकण्यात आलेलं आहे माझ्या. मग प्रभूजी जर तो शुद्धपणा आणि शुद्ध अहंकार असतो त्याला, तर मग त्याला भगवंताविषयी द्वेष होऊन तो खाली का येतो, मग असा प्रश्न येतो. मग पहिल्यांदा आपण भगवंतांबरोबर होतो, त्याला भगवंतांचा द्वेष झाला म्हणून तो इथे आला, आणि आता इथून पूर्णपणे शुद्ध झाल्यानंतर तो पुन्हा परत येणार नाही. आणि म्हणूनच भगवंत सांगतात यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तो एकदा गेला तर तो पुन्हा येणार नाहीये. आणि त्याचमुळे आपल्याला इथे भरपूर काही परीक्षा द्यायच्यात, आपली पूर्णपणे पडताळणी होणार आहे, चेकिंग होणार आहे, पूर्णपणे आपल्याला मायादेवीची कृपा होणार आहे आपल्यावरती. आणि ती पूर्ण कृपा झाल्यानंतर आपण ह्या गावाला परत यायचं नाही असं सांगून रामराम घेणार आहे आपण या गावातून. प्रथम पण तो शुद्ध असतो ना प्रभूजी, पण त्याला द्वेष कसा काय जो झाला आणि तो खाली कसा काय आला मग? आता तो द्वेष कसा झाला तो माहित नाही प्रभूजी, आपल्याला प्रत्येकाला तो द्वेष झाला म्हणून आपण निरंतर भगवंतांबरोबरच होतो. भगवंतांचं विस्तार रूप जे आहे, आपण अंश रूपामध्ये आपण विस्तार झालो, तिथे भगवंतांबरोबर द्वेष का केला आणि कशा प्रकारे केला आणि काय इच्छा केली याची कोणालाही आठवण नाही आहे, कोणालाही जाण नाही आहे त्याची. पण आपण द्वेष करूनच इथे भौतिक जगात आलेलो आहोत. आणि ह्या भौतिक जगतात आलो आहोत म्हणजे असं नाही आहे की बाबा कुठून तरी फेकून दिलं आणि खाली पडलाय, असं नाही आहे ते. त्याची वेगळी चर्चा आहे पूर्णपणे. पण तो जो आहे हा भगवंतांचा विसर पडलेला आहे आणि त्यामुळे या भौतिक जगतामध्ये तो प्रकट झालेला आहे. आणि इथे आल्यानंतर तो जो आहे आपलं भौतिक जीवन जगतोय, पण जेव्हा त्याला पूर्णपणे ह्या गोष्टीची जाण होते की आपल्याला पुन्हा कृष्णाला शरणागत जायचंय आणि ह्या पूर्ण कार्यामध्ये वेगवेगळ्या योनींमध्ये, वेगवेगळ्या शरीरांमध्ये त्याला भरपूर काही यातना भोगाव्या लागतात. आणि या सगळ्या यातना भोगल्यानंतर पुन्हा जेव्हा तो आध्यात्मिक जगतात जातो तेव्हा तो पुन्हा परत येत नाही, याची शाश्वती भगवंतांनी दिलेली. एकदा येतो, पण तो एकदा येतो, तो पण स्वतःच्या अंगाने. सर्वजण येत नाहीत. जे भगवंतांचे जे नित्य भक्त आहेत, नित्य सेवक आहेत, जसे यशोदामाई आहे, देवकी, वसुदेव आहेत, नंतर गोपीज आहेत, हे निरंतरपणे भगवंतांची सेवा करत राहतात आणि ते भगवंतांबरोबरच असतात, ते भगवंतांना सोडून येत नाहीत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे जे आहेत, जे बरेचसे शक्तावेश अवतारामध्ये त्यांचं वर्णन करण्यात येतं, विभूतीमध्ये वर्णन करण्यात येतं. जसं शक्तावेश अवतारामध्ये विभूती आहेत, त्यात प्रभुपादांचं सुद्धा वर्णन येतं. प्रभुपादांना सुद्धा शक्तावेश अवतार म्हणून ओळखलं जातं की त्यांच्यामध्ये ती भगवंतांची विशेष विभूती होती, शक्ती होती, आणि त्यामुळे ते इथे आलेले आहेत. तर असे भक्त जे आहेत हे भगवंतांच्या आदेशानुसार इकडे येतात भौतिक जगतामध्ये. त्यांचं पतन होत नाही किंवा ते भगवंतांचा द्वेष करून येत नाही. त्यामुळे प्रत्येकाचं येण्याचं कार्य जे आहे हे वेगळं आहे. का झालं होतं ते आपल्याला माहीत नाही आहे, पण आपण तिथे द्वेष केला म्हणून आपण इथे झालेलो आहोत. इथे आल्यानंतर पूर्ण शुद्धीकरण झाल्याशिवाय मायादेवी आपल्याला सोडणार नाही आहे. हे जेलर एकदम परफेक्ट आहे, कसल्याही प्रकारची घूस घेऊन कसल्याही प्रकारचे पैसा आमिषाने ती जी आहे मायादेवी सोडणार नाही आहे. ती आपला त्रितापाने आपल्याला जे आहे तिच्या हातातलं जे त्रिशूळ आहे त्या त्रिशूळाने, त्रिपाताने आपल्याला नेहमी टोचत राहणार आहे, त्रास होणारच आहे. पण जेव्हा आपण पूर्णपणे शुद्ध होऊ, जेव्हा आपण पुन्हा जाण्यासाठी पूर्णपणे तयार राहू, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम, पुन्हा आपण इथे येणार नाहीये. ठीक आहे गुडाकेश प्रभू? हो प्रभूजी. आता पूर्णपणे तयारी करायची आहे, आपल्याकडे फार कमी वेळ राहिलेला आहे. हरे कृष्ण. महेश भाऊ तुमच्या सर्वांसाठी महाप्रसाद पण पाठवले, त्यासाठी त्यांना महाप्रसादाची आठवण आली. ठीक आहे. येस, अजून कोणाचा काय प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हा प्रभू, मी ऍड करू शकतो विथ युअर परमिशन ह्याच्यामध्ये थोडं, मी प्रभुपादांची टिप्पणी आहे त्यामध्ये थोडं. गुडाकेश प्रभूंचा प्रश्न. हा बोला. हा प्रभूजी, त्यांनी जो प्रश्न विचारला होता की आपण कसं आलो वगैरे, तर त्या संदर्भात आपण मी जे वाचण्यामध्ये आले, मी शिक्षा गुरूंच्याकडून जे काय ऐकले त्याच्यामध्ये थोडं ऍड करू शकतो की इथं श्रील प्रभुपाद म्हणतात
की आपण कसं आलो हे बघण्यापेक्षा आता आपल्याला इथून तिकडे जायचंय भगवत धामात, हे फार इम्पॉर्टंट आहे. जसं की आपण समुद्रात पडलो किंवा पाण्यामध्ये पडलेलो आहे, तर इथं आपण हे नाही बघायचं की बाबा मला कोणी ढकललं. आपल्याला हे बघायचं की आता मी पाण्यात पडलेलो आहे आणि आता मला वरती यायचंय. दॅट इज इम्पॉर्टंट. बरोबर आहे. पण त्याचबरोबर भक्तिशास्त्र अध्ययन करत असताना, भक्तिवैभवचं अध्ययन करताना हे प्रश्न येतातच आणि त्या प्रश्नाचं थोडंफार आपण निरसन करण्याचा प्रयत्न करू. पण जसं तुम्ही सांगितलं, आपला मेन फोकस जो आहे कृष्णस्तु भगवान स्वयं, भगवंत कृष्णांच्या चरणकमलांना प्राप्त करणं. श्लोक क्रमांक 34. यद्देशोपरता देवी माया यदिकेशा उपरता वैशारदीमती देवी माया वैशारदीमती संपन्न एवेति विदु संपन्न एव इति विदु महन्मी स्वे महीयते. महिन्मी स्वे महीयते. भाषांतर: जर मायाशक्तीच्या जीवावरचा प्रभाव नाहीसा झाला आणि जीव परमेश्वरांच्या कृपेने पूर्णपणे ज्ञान संपन्न झाला, तर तो जीव आत्मसाक्षात्काराने लगेच प्रबुद्ध होतो आणि याप्रमाणे तो आपल्या स्वरूप महिमेच्या ठिकाणी प्रतिष्ठित होतो. तर इथे आपली जी स्वरूप स्थिती आहे त्या स्वरूप स्थितीबद्दल सांगितलेलं आहे. जेव्हा कोणी व्यक्ती मायाच्या आच्छादनातून दूर जातो, मायाशक्तीच्या आच्छादनातून, मायाशक्तीच्या प्रभावातून दूर गेल्यानंतर तो जीव जो आहे हा परमेश्वरांच्या कृपेने सर्व जे ज्ञान आहे ते प्राप्त करतो. असा ज्ञान संपन्न झालेला. आता हे ज्ञान जे आहे हे भगवत ज्ञान आहे. हे जे आहे हे पूर्णपणे भगवत ज्ञान आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही बाकीचा विद्या अविद्याचा, विशेष करून अविद्याचा प्रकार नाही आहे. अशा प्रकारे ज्ञान संपन्न झालेला व्यक्ती आहे. तसं तर आपण भगवंतांना पूर्णपणे समजू शकत नाही आणि त्यामुळेच भगवंतांचं एक नाव आहे अचिंत्य, इनकन्सिवेबल, ज्यांना पूर्णपणे जाणणं शक्य नाही आहे. पण तरीही भगवंतांच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने जे काही ज्ञान प्राप्त होईल आणि त्याचबरोबर त्याच्या मायाशक्तीचा जो प्रभाव आहे त्याच्यावरचा जो नाहीसा होईल, त्यावेळेस जीव जो आहे हा आत्मसाक्षात्काराने लगेच प्रबुद्ध होतो, आत्मसाक्षात्कारी होतो तो. आणि असा आत्मसाक्षात्कारी जीव जो आहे हा आपल्या स्वरूप महिमेच्या ठिकाणी प्रतिष्ठित होतो. तर त्यामुळे कोणीही स्वरूप सिद्धी प्राप्त करण्यासाठी सिद्धी प्रणाली, मंत्र वगैरे अशा गोष्टींचा प्रयत्न करू नये. अशा प्रयत्नातून आपल्याला कसलीही सफलता प्राप्त होणार नाही आहे. ह्या सर्व आपल्याला जर स्वतःचं स्वरूप जाणून घ्यायचं असेल, बाबा मी कोणती गोपी आहे की गोप आहे, मी तिकडचा यमुनेचा, नर्मदेचा गोटा असतो तसं यमुनेचा गोटा आहे की मी तिथलं गाय वासरू आहे, मोर आहे की बदक आहे, हे जे काही जाणून घ्यायचं असेल आपल्याला ते, तर त्यासाठी ही जी पूर्णपणे विधी आहे तिचं पालन करणं गरजेचं. काय विधी आहे? पूर्णपणे भगवंतांमध्ये ज्ञान प्राप्त, परमेश्वराच्या कृपेने मायाशक्तीच्या प्रभावातून बाहेर निघणं गरजेचं आहे. जर कोणाला वाटत असेल मी मायाशक्तीच्या प्रभावातून बाहेर निघतोय का, निघालोय मी पूर्णपणे, हे जाणून घ्यायचं असेल तर आपली जवळची जी काही गोष्ट आहे, जसं सुखाव माताजींचं एक मी पुस्तक वाचत होतो, त्याच्यामध्ये खूप छान गोष्ट सांगत. तुम्हाला म्हणजे बऱ्याच वेळा एक 30 वर्ष 40 वर्ष इस्कॉनमध्ये राहिल्यानंतर माताजी सांगत होते, भक्त जे आहेत आपल्या सेवेला आसक्त होतात. मग सेवेला आसक्त होताना अशी काहीतरी एकदा परिस्थिती होती की तुम्हाला ती सेवा सोडावी लागते. मग ते शारीरिक अडचणी असू शकतात, मानसिक अडचणी असू शकतात, व्यावहारिक अडचणी असू शकतात, काही असू शकतात. त्या अडचणीमध्ये ती सेवा तुम्हाला सोडावी लागते. जेव्हा ती सेवा तुम्हाला सोडावी लागते त्यावेळेस तुमच्या हृदयामध्ये थोडंसुद्धा दुःख झालेलं पाहिजे. थोडा जरी चिमटा त्या दुःखाचा बसला नाही पाहिजे, किंवा मी ही सेवा माझ्याकडून जाती आहे, त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे परफेक्ट झालेला आहात. तुम्हाला कसलंही त्याचं दुःख नसलं पाहिजे. आपल्याकडून एखादी कुठली, आता हे सेवेबद्दल चर्चा, पण अशा आपल्या जीवनात भरपूर गोष्टी ज्याला आपण आसक्त आहोत आणि आपण भरपूर निरासक्तीची चर्चा करत असतो. निरासक्त व्हायचं. पण ज्या प्रकारे अष्टवक्र मुनी जे आहेत जनक महाराजांच्या महालामध्ये होते, तिथे महाराजांना प्रश्न विचारला की निरासक्त कसं व्हायचं, तर ते महालातून पळत गार्डनमध्ये गेले आणि झाडाला आलिंगन दिलं. झाडाला आलिंगन दिल्यानंतर जोरजोरात ओरडायला लागले, मला सोड, हे झाडा मला सोड, हे झाडा मला सोड. मग लोकांना वाटलं की डोक्यावरती परिणाम झाला की काय, असं काय करतायत. त्याच्यानंतर त्यांना सगळ्यांना कळालं की ते म्हणतायत की आपण आसक्तीला आलिंगन घालून बसलेलो आहे, आपण मायाशक्तीला आलिंगन घातलेलं आहे, तिच्या कुशीमध्ये जाऊन झोपलोय आणि नंतर आपण म्हणतो की मी मायाशक्तीच्या प्रभावातून बाहेर निघालोय किंवा बाहेर निघायचंय. भरपूर प्रवचनही देतो आपण, पण तरीही अजूनही आपण आपल्या आसक्तींना, इंद्रिय भोगाला, मायाशक्तीला आपण आसक्त आहोत.
आणि या मोठ्या विधीतून जेव्हा बाहेर निघू, या मोठ्या कार्यातून आपण बाहेर निघू, म्हणजे मायाशक्तीच्या प्रभावातून बाहेर निघू आणि पूर्ण ज्ञानाने आपण संपन्न होऊ परमेश्वराच्या कृपेने, त्यावेळेस नक्कीच आपल्याला आत्मसाक्षात्कार होणार आहे आणि आपलं जे स्वरूप आहे हे नक्कीच कळणार आहे. तोपर्यंत आपलं स्वरूप जे आहे ते म्हणजे जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास, तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर सुद्धा असं नाही की बाबा मला कळालं की मी यशोदा आहे मग मी दास थोडीच आहे, मी सेवा करून घेणार, असं नाही आहे. निरंतर जे आहे आपलं स्वरूप जे आहे दासाचं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्तही जे काही स्वरूप आहे ते आपल्याला नक्कीच नंतर कळणार आहे. त्यामुळे कुठल्याही स्वरूप सिद्धीसाठी कसलेही अयोग्य प्रकार करू नये. आणि त्यामुळे प्रभुपादांचा आश्रय आणि या इस्कॉन सारख्या संस्थेचे आजच्या दिवशी इस्कॉनची स्थापना दिवस आहे. अशा संस्थेत आपण आलोत, भाग्यशाली आहोत. इथे प्रभुपादांनी दिलेले जे शास्त्र आहे त्या शास्त्रांचं, प्रभुपादांनी दिलेले जे आदेश आहेत त्यांचं व्यवस्थितपणे आपल्याला पालन करायचं आहे. आणि प्रभुपादांनी आपल्यासाठी जे उद्देश ठेवलेले आहेत 7 पर्पजेस ऑफ इस्कॉन, त्यालाही आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण आज इथे हा जो सेक्शन आहे त्याला विराम देऊयात आणि आजच्या क्लासलाही विराम देऊयात. धन्यवाद. मला विचारा. एक श्लोक तुम्ही जो आराध्य तो माताजी तुमचा आवाज कट होतोय, काही कळत नाहीये काय म्हणताय. एक मिनिट. श्लोक नंबर 28 मध्ये तुम्ही एक आराध्य दैवतम म्हणून श्लोक दिला होता, तो माझा अर्धवट लिहून झालाय, तर नंतर तो तुम्ही पाठवाल का? हो हो नक्कीच. आराध्य भगवान ब्रजेशतनया. हा हो हो तो हवाय मला. आराध्य भगवान ब्रजेशतनयम वृंदावनम रम्यावतारम वर्गेन वा श्रीमद्भागवतम प्रमाणम प्रमाण अमलम प्रेम पुनः श्री चैतन्य महाप्रभुर मतेदम तत्रापि नः रोपरम. सीसी. हरे कृष्ण प्रभू. हा श्लोक माताजी सगळ्यांना पाठवा. हा श्लोक सुद्धा पाठांतरासाठी आहे. ओके. भक्ती वैभवच्या पाठांतरासाठी हा श्लोक सुद्धा आहे. बरं ठीक आहे. ओके माताजी सर्वांना पाठवा हा श्लोक ग्रुपमध्ये. हरे कृष्ण प्रभूजी. पाठवते. प्रभूजी हरे कृष्ण. दंडवत. हरे कृष्ण. बोला. प्रभूजी हे जे 33 आणि 34 श्लोक तुम्ही जे सांगितलं की ब्रह्म साक्षात्कार, ब्रह्मन साक्षात्कार, तर प्रभूजी म्हणजे इथं का आपण समजायचं की आत्मसाक्षात्काराचं त्याला ज्ञान होतं त्या संबंधात. इथे शब्द जर तुम्ही पाहिला तिथे ब्रह्मदर्शन म्हणून शब्द आहे आणि प्रभुपाद त्याच्या भाषांतरामध्ये लिहितात स्वतःबद्दल आणि परमेश्वराबद्दल भगवंतांबद्दलचं दर्शन जे आहे त्याला होतं. म्हणजे त्या व्यक्तीला म्हणजे त्याला आत्मसाक्षात्कारचा मार्ग काय ते समजतं की अरे माझा जन्म का झाला, मला आत्मसाक्षात्कार काय आहे हे त्याला लक्षात येतं का त्या ठिकाणी? फक्त आत्मसाक्षात्कार नाही, त्याला ब्रह्मदर्शनम हा शब्द म्हणजे ब्रह्माचं दर्शन होतं. म्हणजे परमेश्वर कोण आहे हेही तो व्यवस्थितपणे जाणू शकतो. आत्मसाक्षात्कार जो आहे त्याच्यामध्ये मी कोण आहे, माझा भगवंतांशी संबंध काय आहे, तो संबंध कशा प्रकारे मी प्रस्थापित केला पाहिजे आणि तो संबंध प्रस्थापित करण्यासाठी काय विधिवादनाचं पालन करायला पाहिजे, या सर्व गोष्टी एकत्रितपणे आत्मसाक्षात्कार आहे. त्यामुळे त्यामध्ये त्यातलं जे ब्रह्मदर्शन हा शब्द जो आहे त्याच्यामध्ये भगवंतांबद्दल तो पूर्णपणे समजू शकतो, जाणू शकतो, किंवा आत्मा आणि परमात्मा यांचं जे दिव्य रूप आहे हे तो पूर्णपणे समजू शकतो. या गोष्टीचा त्याला साक्षात्कार होतो. ठीक आहे. कारण या ठिकाणी भगवंतांचे दर्शन होते म्हणून ते जरा थोडं समजलं नाही. भगवंतांचे दर्शन होते म्हणजे तो समजू शकतो का? मगाशी सांगितलं मी या गोष्टीला की इथे ब्रह्मदर्शन आहे, याला दोन प्रकारे समजायचं. त्याचं ऍज इट इज मिनिंग, लिटरली मिनिंग जो आहे, शब्दार्थ जो आहे त्यानुसार ब्रह्मदर्शन म्हणजे ब्रह्म जो आहे म्हणजे परमसत्य, त्याच्यामध्ये ब्रह्म याचं वर्णन करू शकतात कोणी, याला ब्रह्मन म्हणून समजू शकतात कोणी, पण त्यालाच इथे प्रभुपादांनी भगवान म्हणून सांगितले. कारण ब्रह्मन जे आहे, ब्रह्म म्हणजे परमसत्य, परमसत्याचे 3 प्रकार आहेत, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. आणि त्यामुळे प्रभुपादांनी आपल्यासाठी तिथे भगवंतांचे दर्शन असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. थँक्यू ब्रोज, थँक्यू व्हेरी मच. चालेल. अजून कोणाला काही विचारायचं आहे? ठीक आहे, आपण इथे विराम देऊयात. धन्यवाद. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. भेटतोय. आणि ज्या ओपन बुकचे जे 2 प्रश्न आहेत, ह्यावेळेसही 2 प्रश्न लिहायचे ओपन बुकचे, ते मी तुम्हाला पाठवतो. अरे लिहायला सुरुवात करा ओपन बुक.